सुडो फोर्सचं हे इन डिटेल लेक्चर आहे. यामध्ये आपण थेरॉटिकल क्वेश्चन्स आणि न्यूमरिकल नीट आणि जेई साठी जेवढं काही लागतंय तेवढं सगळं कव्हर केलंय. हे कोणासाठी आहे लेक्चर? रिपीटर्ससाठी, 12वीचे विद्यार्थी, 11वीचे विद्यार्थी ज्यांनी एकदा टॉपिक वाचलाय, थोडंफार तरी त्यांना सुडो फोर्सची कल्पना आहे, पण क्लासमध्ये तेवढा समजलेला नाही. ठीक आहे, हातात वही पेन घ्या आणि आपण आता लेक्चर सुरू करू, कारण भरपूर सारे क्वेश्चन करायचे आहेत आणि लेक्चर मोठे असणार आहे. एकदा आपण बघून घेऊ की काय काय बघायचंय. सगळ्यात पहिले इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम एक थोडक्यात कल्पना देईल मी तुम्हाला, आणि मग त्याच्यामधूनच नॉन इनर्शियल फ्रेममध्ये न्यूटनचा लॉ लागत नाही, का नाही लागत, मग सुडो फोर्सचा जन्म झाला. त्याच्यानंतर थेरॉटिकल क्वेश्चन्स कसे विचारतात, ठीक आहे, स्टेटमेंट वाईज लँग्वेजवाले क्वेश्चन, आणि न्यूमरिकल्स, लिफ्ट ब्लॉक, कार बॉब आणि ब्लॉक वेज, आणि बाकीचे जेई आणि नीटला आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे, चला सुरू करू. सगळ्यात पहिले फ्रेम ऑफ रेफरन्स हे तुम्ही न्यूटन लॉ मध्ये ऐकले, बरोबर. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय? आता ही माझी चष्म्याची फ्रेम आहे बघा. या चष्म्याच्या फ्रेम मध्ये मी बघू शकतो, म्हणून आपण याला फ्रेम म्हणतो. ठीक आहे, तर जिथून आपण ॲनालिसिस करणार, जिथून आपण ऑब्जेक्ट बघतो त्याला मी फ्रेम म्हणणार. ठीक आहे, दोन प्रकारच्या फ्रेम असतात, एक इनर्शियल आणि एक नॉन इनर्शियल. इनर्शियल फ्रेम म्हणजे काय? इनर्शियल फ्रेम म्हणजे अशी फ्रेम जिथे न्यूटनचे लॉज, पहिला, दुसरा, तिसरा, तिन्ही लॉज ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे, आणि ही नॉन ऍक्सलरेटेड फ्रेम असते. म्हणजे मला असं म्हणायचंय, या फ्रेमचं जे ऍक्सलरेशन आहे ते 0 असतं. कधी कधी ना बरेचदा इनर्शियल फ्रेमला असं सुद्धा शब्द वापरलेला मिळेल तुम्हाला की अटॅच्ड टू अर्थ, म्हणजे अशा फ्रेम ज्या पृथ्वीला अटॅच्ड आहेत त्या इनर्शियल फ्रेम. पण अर्थ ही स्वतः इनर्शियल फ्रेम नाहीये. का नाहीये सर? कारण अर्थचं ऍक्सलरेशन 0 नसतं. जर तू 12वी किंवा रिपीटरला असेल तर तुला माहिती असेल की ऍक्सिसच्या भोवती अर्थ फिरते, त्यामुळे पण ऍक्सलरेशन असतं, आणि सूर्याच्या भोवती अर्थ रिव्हॉल्व करते, त्यामुळे सुद्धा ऍक्सलरेशन असतो, जसं सन आणि अर्थ मधला ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो. पण जर तू 11वीला असशील आणि आताच तो चॅप्टर झाला असेल तर सध्या समजून घे की अर्थ जे आहे ना, मी अर्थ बद्दल लिहितो, अर्थ जी आहे ती अप्रॉक्सिमेट इनर्शियल फ्रेम आहे. ठीक आहे, आपण वापरीसाठी तसं म्हणतो, पण ऍक्च्युअल मध्ये नाहीये, कारण त्याचं ऍक्सेलरेशन 0च्या आसपास असतं, म्हणजे 0 पॉइंट काहीतरी, पण 0 नाहीये. ठीक आहे, समजलं सर. सगळ्या इनर्शियल फ्रेम मध्ये न्यूटनचा लॉ ऍप्लिकेबल असतो. चला पटकन बघून घेऊ कसं येतं. की जसं की ही एखादी जमीन आहे, ठीक आहे, या जमिनीवर जर मी ब्लॉक ठेवला, त्याचं मास m आहे. ठीक आहे, आणि सपोज हा रेस्टला आहे, म्हणजे याचं ऍक्सेलरेशन किती झालं? 0. कुणाचं ऍक्सेलरेशन म्हणतायत मी? फ्रेमचं ऍक्सेलरेशन म्हणतोय. फ्रेमचं म्हणजे मला कुठून बघायचं याला? मी जमिनीवर उभं राहून जेव्हा या ब्लॉकला बघतो, कारण जमिनीचं ऍक्सेलरेशन 0 आहे. ठीक आहे, म्हणजे जमीन झाली इनर्शियल फ्रेम. या फ्रेम मधून जर मी या ब्लॉकला बघितलं तर न्यूटनचे लॉ अप्लाय होतात. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल की खाली किती फोर्स लागतो सर याला? mg लागतो. वरती आहे नॉर्मल रिॲक्शन, कारण मी हे पण अज्युम करतो की हा ब्लॉक सुद्धा रेस्टला आहे, तर मग मी म्हणेल, तुम्ही म्हणता की n इज इक्वल टू mg, हे तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर जर एखादी कार चालली आहे, ठीक आहे, त्याच्या आतमध्ये जर मी ब्लॉक ठेवला आणि ही कार चालली आहे कॉन्स्टंट स्पीडने, तर जर मी कारच्या आतून या ब्लॉकचं ॲनालिसिस केलं, काय बोललो मी? कारच्या आतून जर मी ब्लॉकचं ॲनालिसिस केलं तर ही फ्रेम इनर्शियल राहील की नॉन इनर्शियल? इनर्शियल फ्रेम राहील. का इनर्शियल फ्रेम राहील? कारण इथे सुद्धा ऍक्सलरेशन किती आहे सर? ऍक्सलरेशन 0 आहे, बरं का. ऍक्सलरेशन 0 आहे. कुणाचं ऍक्सलरेशन 0 आहे? ज्या फ्रेम मधून मी बघतोय त्याचं ऍक्सलरेशन 0. म्हणजे तुम्हाला अजून एक कळालं की इनर्शियल फ्रेम म्हणजे ऍक्सलरेशन 0 असणाऱ्या फ्रेम. ठीक आहे, दोन भागात मी त्याला आपण विभागतो, एक वेलॉसिटी कॉन्स्टंट आणि दुसरं काय? रेस्टवर जी बॉडी आहे ज्याची स्पीड 0 आहे, म्हणजे रेस्ट. ठीक, प्रॉब्लेम इनर्शियलला नाहीये,
प्रॉब्लेम आहे नॉन इनर्शियलला, कारण ह्या अशा फ्रेमचे काही इथं न्यूटनचे लॉज ऍप्लिकेबल नाहीये. आता आपण सिद्ध करू ते, है ना, डिटेलमध्ये लेक्चर असणार आहे म्हणून आपल्याला सिद्ध करावं लागणार ते की असं का होतं सर. हे काय झालं? ठीक आहे, सगळ्यात पहिले नॉन इनर्शियल म्हणजे काय सर? ज्याचं ऍक्सेलरेशन झिरो नाहीये, अशा फ्रेम्स ज्याचं ऍक्सेलरेशन झिरो नाही, ऍक्सेलरेटेड फ्रेम्स ज्याला म्हणतो, इथे न्यूटनचे लॉ अप्लाय होत नाही. चला मी तुम्हाला आता एक्झाम्पल देतो. सगळ्यात पहिले आपण लिफ्टवाला प्रॉब्लेमने अनालिसिस करू. लिफ्टवाला प्रॉब्लेम, लिफ्टचे प्रॉब्लेम माहिती आहे का? हो सर माहिती आहे. जसं लिफ्टमध्ये एखादा ब्लॉक ठेवतो मी, ठेवला ब्लॉक, आणि आता ही लिफ्ट चालली ए ऍक्सेलरेशननी वरती. ठीक आहे, आता याच्यामध्ये ना दोन व्यक्ती बसवू आपण. हा एक व्यक्ती जो लिफ्टच्या आतमध्ये, आणि अजून एक दुसरा व्यक्ती आहे जो जमिनीवर थांबलाय. ठीक आहे, हा जमिनीवर थांबलाय. याला नाव देऊन देऊ आपण. काय नाव द्यायचं? तर हा चमन आहे आणि दुसरा कोण आहे सर? हा गोट्या आहे. ठीक आहे सर, चमन गोट्या काही पण नाव असू शकतं. हा ठीक आहे. आता मला एक सांगा की इनर्शियल फ्रेम कुठली आणि नॉन इनर्शियल फ्रेम कुठली? आधी एवढं बघू. सगळ्यात पहिले हा पृथ्वीवर उभा आहे, अर्थवर उभा आहे, अर्थला आपण रेस्टला पकडतो, म्हणजे ही कुठली फ्रेम आहे? याची फ्रेम कुठली आहे? तर ही इनर्शियल फ्रेम आहे. पटलं? पटलं सर. आणि हा जो चमन आहे, चमा झाला तो, चमा, चमन लिहायला पाहिजे त्याला, है ना. हा जो चमन आहे तो कुठं उभा आहे? तर तो लिफ्टच्या आतमध्ये उभा आहे, बरोबर आहे ना, लिफ्टच्या आतमध्ये उभा आहे, म्हणून ती कुठली फ्रेम झाली? नॉन इनर्शियल, कारण त्याचं ऍक्सेलरेशन झिरो नाहीये. लक्षात ठेव, कोणाच्या ऍक्सेलरेशन बद्दल बोलतोय मी? फ्रेमच्या ऍक्सेलरेशन बद्दल बोलतोय. हा जिथून बघतोय ना त्या डब्याचं ऍक्सेलरेशन, त्या फ्रेमचं ऍक्सेलरेशन. आलं लक्षात? हो सर. आता मी म्हणतो फॉर गोट्या, फॉर गोट्या आपण ब्लॉकचं अनालिसिस करू. ठीक आहे, फॉर गोट्या नॉर्मल रिएक्शन मला फाइंड करायची. तर गोट्यासाठी जर बघितलं तर ही झाली लिफ्ट आणि हा झाला ब्लॉक आणि हा आहे आपला गोट्या इकडे उभा आहे. तर ह्याच्यासाठी हा जो लिफ्ट आहे किंवा हा ब्लॉक आहे तो वरती चाललाय ए ऍक्सेलरेशननी. ह्याच्यावर लागणारे फोर्सेस काय काय आहेत? या ब्लॉकवर लागणारा फोर्सेस आहे सर mg खाली लागणार, mg खाली लागणार, नॉर्मल रिएक्शन वरती लागणार, बरोबर? हो सर बरोबर. आता मला सांग, कारण हा ब्लॉक वरती चाललाय म्हणून मी याला असं लिहू शकतो n मायनस mg इज इक्वल टू ma. न्यूटनचा लॉ लावला. अरे इनर्शियल फ्रेम मध्ये न्यूटनचा लॉ लावला. ठीक आहे, मग आता इथून n किती आला? n आला mg प्लस a. जमलं? जमलं, बरोबर. आता आपण तसंच चमनसाठी बघू. आपण हे गोट्यासाठी बघितलं, आता हे चमनसाठी बघू आपण. फॉर चमन, नीट लक्ष द्या. आता चमन लिफ्टच्या आतमध्ये का लिफ्टच्या बाहेर आहे? लिफ्टच्या आतमध्ये. म्हणजे चमनसाठी हा ब्लॉक रेस्ट मध्ये का मोशन मध्ये? रेस्ट मध्ये. काय म्हणताय सर? बघ लक्ष दे. हा बेटा हा ब्लॉक आहे आणि हा इकडं चमन आहे. ठीक आहे, लिफ्ट चालली आहे ए ऍक्सेलरेशननी वरती. आता ह्याच्यासाठी हा जो ब्लॉक आहे तो कशामध्ये? रेस्ट मध्ये, बरोबर आहे का? मग याला इक्वेशन कशी लावावी लागेल बघा. आता पण खाली mg फोर्स लागेल, वरती नॉर्मल लागेल. सिन्स ब्लॉक इज ऍट रेस्ट. रेस्टचा अर्थ इक्विलिब्रियम होतो का? हा सर इक्विलिब्रियम होतो. इक्विलिब्रियम कोणासाठी इक्विलिब्रियम मध्ये? फॉर काय नाव आहे त्याचं? चमन. चमनसाठी जर का कधी ब्लॉक इक्विलिब्रियम मध्ये आहे तर मी असं म्हणू शकतो का की n इज इक्वल टू mg? म्हणू शकतो की नाही? हो सर. आता मला सांग, चमन बरोबर आहे का गोट्या बरोबर आहे? सांग बरं मला. नॉर्मल रिएक्शन खरा हा असतो की हा असतो? खरा नॉर्मल रिएक्शन सर हा असतो. चल तुला जाऊ दे, न्यूटन लॉ मोशन गेलं खड्ड्यात, तू लिफ्ट मध्ये बसला. लिफ्ट मध्ये बसल्यानंतर जसं लिफ्ट चालू होते आणि वरती जाते तेव्हा तुला पायाला जड वाटतं का हलकं वाटतं? तर पायाला जड वाटतं. असं वाटतंय ना की लिफ्ट आपल्याला वरती धक्का मारते म्हणून? हो सर. याचा अर्थ नॉर्मल रिएक्शन म्हणजे जी लिफ्ट आपल्या पायाला फोर्स लावते तो mg पेक्षा जास्त असायला पाहिजे. हे बघ, हा mg पेक्षा जास्त आहे.
इथे गोट्या बरोबर आहे आणि चमन चुकला. का चुकला? कारण चमन काय करायला निघाला होता, हा नॉन इनर्शियल फ्रेम मधून न्यूटनचे लॉ अप्लाय करायला निघाला होता, जे की शक्य नाही. ठीक आहे, इथं एन इज इक्वल टू एम जी जे आहे ना, हे रॉंग आहे. रॉंग का रॉंग आहे? कारण की न्यूटनचे लॉ नॉन इनर्शियल फ्रेमला अप्लाय करता येत नाही, तिथून अप्लाय करता येत नाही. मग अशा वेळेस जर ते नाही करता आले तर मग तसं महाराष्ट्र सरकारने आधी एटीकेटी काढली होती. एटीकेटी म्हणजे काय? जे एका विषयामध्ये फेल व्हायचे त्यांना 5 सब्जेक्ट बेस्ट 5 बेस्ट 6 दिले जायचे. बरोबर आहे का? तसंच न्यूटनचे लॉ अप्लाय होत नव्हते म्हणून यांनी एक फोर्स शोधला. कुठला फोर्स आहे? सुडो फोर्स आहे. हा सुडो फोर्स बिलकुल खरा फोर्स नाही आहे, हा इमॅजिनरी काल्पनिक फोर्स आहे. बघा इकडे लक्ष द्या. सुडो फोर्स जे आहे ना, सुडो फोर्सचा काय मॅटर आहे सर, की हा आहे बेटा इमॅजिनरी फोर्स. इमॅजिनरी फोर्स हा रियल नाही आहे, म्हणजे काल्पनिक आहे. काल्पनिक. आलं का लक्षात? हो सर. कशासाठी आणला तू? गिवन असं म्हणू आपण, इन्व्हेंटेड, याचा जो आविष्कार झाला, इन्व्हेंटेड टू मेक न्यूटन लॉज applicable in non inertial फ्रेम्स. जसं आता आपण बघितलं की न्यूटनचे लॉ हे नॉन इनर्शियल किंवा ऍक्सेलरेटेड फ्रेम मध्ये अप्लाय करता येत नाही, तर ते अप्लाय करण्यासाठी नॉन इनर्शियल सुडो फोर्सचा जन्म झाला. नॉन इनर्शियल मध्ये अप्लाय करण्यासाठी. आता कसं सांगतो मी तुला. जसं ही लिफ्ट होती, पुन्हा एकदा तेच, हा ब्लॉक होता, हा चमन आहे. ठीक आहे, नाही चमन होता का गोट्या होता? कुठे गेला? हा चमनच होता. हा चमन आहे बेटा. लिफ्ट चालली ए ऍक्सेलरेशनने. आता बघ मी काय करतो, मी काहीतरी करतो की आपलं काम होऊन जाईल. काय होऊन जाईल? एम जी खाली फोर्स आहे, नॉर्मल खाली आहे. अजून सुद्धा मी म्हणेल फॉर चमन ब्लॉक इज ॲट रेस्ट. ठीक आहे, मला सांग, जर नॉर्मल रिॲक्शन एम जी प्लस ए पाहिजे, म्हणजे एम जी प्लस एम ए पाहिजे, तर मला एक फोर्स लावा लागेल. तो कुठे लावा लागेल? जर मी चिटिंग केली, हे चिटिंगच आहे, सुडो फोर्स एक चिटिंगच आहे. जर मी अशी चिटिंग केली की इथे खाली एक एम ए फोर्स लावला, तर न्यूटनचा लॉ एकदम खरा होऊन जाईल. बघ, जर तू खाली एम ए फोर्स लावला तर आता सांग मला नॉर्मल रिएक्शन काय येईल? तर वरचे, कारण हे रेस्टला आहे ना, इक्विलिब्रियम आहे, म्हणजे वरचे फोर्सेस इज इक्वल टू खालचे फोर्सेस. खालचे फोर्सेस काय येईल सर? एम जी प्लस एम ए. म्हणजे जर तू एम बाहेर काढलं तर काय येणार आहे? जी प्लस ए. तुला एक गोष्ट कळाली का, की आता न्यूटनचे लॉ अप्लाय झाले, पण सर तुम्ही हा फोर्स असा का घेतला? न्यूटनचे लॉ अप्लाय करायला. आणि ह्यालाच मी सुडो फोर्स म्हणतो. हा काय बेटा? व्हॉट इज दिस? दिस इज सुडो फोर्स. सुडो फोर्स बद्दल काही गोष्टी ऐक. एखाद्या बॉडीवर जो सुडो फोर्स लागतो तो किती लागतो? तर तो लागतो मास इंटू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम. बघा मी सांगतो तुम्हाला एक एक. सगळ्यात पहिले मला सांगा, या मासवर आपण सुडो फोर्स कसा लावला? बघा, एफ सुडो जो राहील, एफ सुडो, ठीक आहे, हा नेहमी किती लावतो आपण? मास इंटू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम. कुणाचं ऍक्सेलरेशन? ब्लॉकचं ऍक्सेलरेशन नाही. ऐक जरा, या ब्लॉकचं ऍक्सेलरेशन नाही, या फ्रेमचं ऍक्सेलरेशन. मी काय केलं? एम एनी मल्टिप्लाय केलं. हे ए कोणाचं होतं? ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम होतं. दुसरा पॉइंट नंबर 2, मी परत एकदा तुला सॉल्व्ह करून दाखवेल, काळजी करू नको. पॉइंट नंबर 2, जे सुडो फोर्सचं डायरेक्शन असेल, ते अपोजिट टू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम असेल. म्हणजे जर फ्रेम वरती चालली आहे तर सुडो फोर्स कुठे लागेल? खाली लागेल. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, सुडो फोर्स लावायचा आहे
त्याचा जो मॅग्निट्यूड आहे तो कसा देता येतो, एम मास इंटू मास. कुणाचं मास, हे कुणाचं मास आहे, हे कुणाचं मास आहे, मास ऑफ ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टचं मास आहे ज्याच्यावर आपण सुडो फोर्स लावतोय. ए कोणाचं आहे, एक ऍक्सेलरेशन कोणाचं आहे, ऑब्जेक्टचं आहे की फ्रेमचं आहे, फ्रेमचं ऍक्सेलरेशन आहे. एवढं आलं, आलं सर. दिशा, सुडो फोर्सची जी दिशा आहे ती नेहमी कशी राहील, ही अपोजिट टू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम आहे. इथं लिफ्ट म्हणजे माझी फ्रेम वरती चालली होती म्हणून मी सुडो फोर्स खाली लावला. एकदा तू असं केलं की न्यूटनचे लॉ जसं तू लावायचा तसं लॉ लावू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाहीये. आलं लक्षात तुला, हो सर लक्षात आलं. काही गोष्टी अजून सांगतो सुडो फोर्स बद्दल. इथं लिहू हवं तर आपण, वन्स सुडो फोर्स इज अप्लाइड, एकदा सुडो फोर्स अप्लाय केला, देन फ्रेम ऑफ cabin behaves like earth. मला हे म्हणायचंय की अर्थ, किंवा इथे असं म्हणू शकतो तू लाईक इनर्शियल. अजून चांगला शब्द वापरायचा म्हटलं तर इनर्शियल. एकदा सुडो फोर्स तू लावला ना की तू याच्या आतमध्ये एकदा बसला ना, आता सगळं विसरून जा. आता जसं अर्थ वरून बघताना आपण याचं अनालिसिस करणार तसंच अनालिसिस करून तू सॉल्व्ह करू शकतो. जसं एकदा बेटा सुडो फोर्स लावला, तू इमॅजिन कर की तू या लिफ्टच्या आतमध्ये, तूच तो चमन आहे, ठीक आहे, तूच तो चमन आहे लिफ्टच्या आतमध्ये. आता लिफ्टच्या आतमध्ये असल्यानंतर तुला ब्लॉक रेस्टला दिसेल की नाही, आणि रेस्टला दिसला तर तू काय करशील, वरचे फोर्सेस इक्वल टू खालचे फोर्सेस करशील, म्हणजे तू न्यूटनचा सेकंड लॉ अप्लाय केला की नाही, नेट फोर्स इज इक्वल टू 0. मग असं केल्यानंतर विषय संपला. अरे संपला की नाही, हो. आणि एन इज इक्वल टू mg प्लस एम आला. आपण करू, काळजी करू नको. सगळ्यात पहिले रूल्स काय बघ, सुडो फोर्सचे प्रश्न सॉल्व्ह करायचे रूल्स काय सर. पहिला रूल काय, जर ऍक्सेलरेशन 0 नसेल ना तरच सुडो फोर्सची कल्पना येते, नाही तर येत नाही. ठीक आहे, ऍक्सेलरेशन 0 असेल म्हणजे ऍक्सेलरेशन नॉट इक्वल टू 0 असेल तर फ्रेमच्या आत उडी मार. फ्रेमच्या आत उडी मार म्हणजे ज्या फ्रेम मधून तू बघतोय ना त्यामध्ये स्वतःला इमॅजिन कर. स्टेप नंबर 2, ऑब्जेक्टवर सुडो फोर्स लावायचा. कसा लावायचा, एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम, हे त्याचं मॅग्निट्यूड आहे जसं आता आपण लावला होता. आणि त्याची जी दिशा असेल, सुडो फोर्सची जी दिशा असेल ती कशी असेल, दिशा विरुद्ध असेल बघ, ए फ्रेमच्या विरुद्ध दिशेला. ठीक आहे, ए फ्रेमच्या विरुद्ध दिशेला. आता न्यूटन लॉ अप्लाय करा. एक उदाहरण देऊ का तुला, देऊन टाका सर. चले इकडे बघ, मी म्हणतो, काय म्हणता सर तुम्ही, या गाडीला चाकं लावू आपण. या गाडीला चाकं लावले आणि इकडे ऍक्सेलरेशन आहे सपोज ए इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इथे बेटा एक ब्लॉक आहे, असा ब्लॉक ठेवलाय मी, असा ब्लॉक ठेवलाय. ठीक आहे, आणि एम ची व्हॅल्यू घेऊन घे. चल, एम इज इक्वल टू आहे 1 kg. फाइंड काय फाइंड करायचंय, फाइंड नॉर्मल फोर्स ऑन बॉक्स. तो जो बॉक्स आहे ना त्याच्यावर नॉर्मल फोर्स लावायचा आहे. कुठला नॉर्मल फोर्स, कुठला नॉर्मल फोर्स सर, बाय वर्टिकल वॉल. वर्टिकल वॉल, वर्टिकल म्हणजे ही वॉल, ही जी भिंत आहे ना ही वॉल. आलं लक्षात, हो सर लक्षात आलं. आता हे तुला माहिती आहे की जर कार अशी पुढे जात असेल तर ह्याच्यावर सुडो फोर्स कसा लागतो, विरुद्ध दिशेला लागतो, फ्रेमच्या ऍक्सेलरेशनच्या विरुद्ध दिशेला. म्हणजे तुझा असा टेकलाय बसमध्ये है ना, असा बसमध्ये आहे, असा टेकलेला आणि बस पुढे ऍक्सेलरेट झाली तर तुला असं वाटेल की नाही, अरे बापरे मी मागं चाललो, म्हणजे मागून कोणीतरी मला फोर्स लावतोय. ऍक्शन दिली त्याला रिॲक्शन आली, बरोबर आहे ना, असं वाटतं की नाही. अरे होते की नाही, हो सर होते. कसं अप्लाय करायचं बघ. स्टेप नंबर 1, सगळ्यात आधी फ्रेमच्या आत उडी मार. मारली उडी, घे. चल आलो मी फ्रेमच्या आतमध्ये. चमन म्हणलो सर मी, चमन. ठीक आहे, फ्रेमच्या आत. मग ऑब्जेक्टवर सुडो फोर्स लाव. कसा लावायचा, ऑब्जेक्टवर सुडो फोर्स लावायचा. कसा लावायचा, एम इंटू ए. कुठल्या दिशेला, विरुद्ध दिशेला, फ्रेमच्या ऍक्सेलरेशनच्या विरुद्ध दिशेला. म्हणजे असा लागणार सुडो, सुडो लागणार असा. ठीक आहे,
आणि मला सांग लेकरा सुडोचं व्हॅल्यू किती असणार. तो ऑब्जेक्टचं मास इंटू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम, मॅग्निट्यूडली फक्त डायरेक्शन दाखवून झालंय माझं, तर ते किती येणार आहे. मास किती त्याचं 1 आणि फ्रेमचं ऍक्सेलरेशन किती आहे 4, म्हणजे किती आला 4 न्यूटन. विषय संपला. बरं एकच फोर्स आहे का सुडो फोर्स. नाही सर. आता बस झालं ना. आता एक नॉर्मल रिएक्शन पण आहे ना. अरे ही भिंत त्याला मारेल ना पुढे, यांनी मागे त्या भिंतीला मारलं तर भिंत पण पुढे मारेल. आता मला सांग याच्यासाठी ठीक आहे, फ्रॉम फ्रेम ऑफ चमन, तीच सुडो फोर्सची फ्रेम आहे आपली. ऍक्सलरेटेड फ्रेम, जमिनीवरून नाही बघत आहे मी याला, याच्या आतमधून बघतोय. फॉर फ्रेम ऑफ चमन असं मी म्हणतो. काय म्हणू शकता तुम्ही सर. इकडे आपण याला कंटिन्यू करू. ब्लॉक इज ॲट रेस्ट. अरे हो की नाही. हो सर. ओ दादा ऐक जरा, दीदी ऐक तू पण. याच्यासाठी तर हा ब्लॉक रेस्टला आहे ना. हो सर याच्यासाठी हा ब्लॉक रेस्टला आहे, कारण तू आतून बघतोय. याच्यासाठी मी असं म्हणतो की एफ सुडो किती आला. एफ सुडो म्हणतो. हा ठीक आहे. एफ सुडो किती आला. एफ सुडो, अरे काय स्पेलिंग झालंय राव सर. इथे आलं एफ सुडो इज इक्वल टू एन. अरे जर रेस्टला आहे तर हॉरिझॉन्टलचे फोर्स बॅलन्स होतील की नाही. हो सर बॅलन्स होतील. याचा अर्थ एन ची व्हॅल्यू किती आली. एन आला सर 4 न्यूटन. विषय संपला. अरे सर किती सोपे प्रश्न घेतात सर. अरे दीदी आता फक्त समजायला सुरुवात केलीये, अजून प्रश्न यायचे. थांब जरा. आला बघ पहिला प्रश्न. कर बरं सॉल्व. आता वही पेन उचल आणि सॉल्व करायचं पटकन. झालं का सॉल्व करून. पॉज कर आणि सॉल्व कर. हा चला आता मी सोल्युशन देतो. काय सोल्युशन देता सर. सगळ्यात पहिले आफ्टर व्हॉट टाइम, किती वेळानंतर ब्लॉक विल हिट द रिअर एंड ऑफ द वॉल. ही कार आहे, त्याला पुढे ऍक्सेलरेशन केली. हे सगळे स्मूथ सरफेसेस आहेत. ठीक आहे. हा जो ब्लॉक आहे तो असा मागे मागे जाईल, सुडो फोर्समुळे मागे मागे जाईल आणि एकदा या भिंतीला येऊन टेकेल, कधीतरी या भिंतीला धडकेल. तर किती वेळानंतर धडकेल हे सांगायचंय. सुरू करायचं. सगळ्यात पहिले फ्रेमच्या आत उडी मारा. मारली. त्याच्यानंतर याच्यावर सुडो फोर्स लावा. ह्याच्यावर सुडो फोर्स कसा लावू शकतो. असा लावू शकतो बरं का. सुडो फोर्स किती आता एफ सुडो. ठीक आहे. मला सांग बेटा त्या ब्लॉकवर सुडो फोर्स किती आहे. सर सुडो फोर्स असणार त्याच्यावर मास इंटू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम. मास आलं 2 आणि ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम किती आहे 5, म्हणजे किती झाला 10 न्यूटन. जमलं. आता एक सांग फॉर, आता चमन झाला ना, चमनची मैत्रीण चिंकी. ठीक आहे. पोरी म्हणतील सर फक्त पोरांना शिकवा लागले का सुडो फोर्स तुम्ही. नाही. चिंकी बेटा, चिंकी तुझ्यासाठी पण आहे. या चिंकीसाठी हा ब्लॉक रेस्टला आहे का मोशन मध्ये. या चिंकीसाठी हा ब्लॉक रेस्टला आहे का मोशन मध्ये. जर कोणी रेस्टला म्हटलं तर बेटा असं फटकन तोंड फुटतंय तुझं. अरे जर तू या कार मध्ये उभा राहिला तर हा ब्लॉक मागे मागे जाईल ना. सर मागच्या याला कसं रेस्टला होता. अरे कारण इकडे भिंत होती ना, आधीच भिंतीला टेकला होता तो. अरे हो की नाही. हो. इथे तर हा ब्लॉक डाव्या बाजूला जाणार आहे ना. का, कारण इथे त्याला कोणी बॅलन्स करायला. हे तिथं फ्रिक्शन थोडी आहे. फ्रिक्शन जेव्हा शिकशील तेव्हा इकडे फ्रिक्शनचा फोर्स लावतो आपण, पण इथं फ्रिक्शन नाहीये, स्मूथ सरफेस आहे. म्हणजे एकच फोर्स आहे याच्यावर असा. मग असा फोर्स येतो, याचं ऍक्सेलरेशन असेल की नाही. हो सर असेल. फॉर चिंकी मी म्हणतो ब्लॉक इज इन मोशन. हा मोशन मध्ये आहे. पटलं सर मोशन मध्ये. मग जर मोशन मध्ये तर त्याचं ऍक्सेलरेशन असलं पाहिजे. मग मी म्हणतो त्याच्यावर जो काही नेट फोर्स लागतोय इज इक्वल टू किती आहे सर 4 न्यूटन आहे. 4 नाही, किती काढला आपण 10 न्यूटन आहे. पण हा नेट फोर्स इज इक्वल टू काय असतो मास इंटू ऍक्सेलरेशन. याचा मास किती आहे 2 इंटू ए नॉट. ए नॉट कोणाचं ऍक्सेलरेशन पकडलं मी. ए नॉट कोणाचं ऍक्सेलरेशन पकडलं. याचं पकडलं मी. म्हटलं याच्यामुळे हा चालला ए नॉट ऍक्सेलरेशन आहे बरं का. 2 इंटू ए नॉट इज इक्वल टू 10. इथून ए नॉट ची किंमत आली किती आली 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जमलं का. हो सर जमलं. म्हणजे या व्यक्तीसाठी हा जो डबा आहे हा चाललाय 5 मीटर पर सेकंड स्क्वेअरनी मागच्या बाजूला. आता तुला काय फाइंड करायचं. आता टाइम फाइंड करायचं. आता कायनेमॅटिक्स लाव. कायनेमॅटिक्स कसं. हा डिस्टन्स दिलाय का तुला. दिलाय सर. ही इक्वेशन यूज कर. एस इज इक्वल टू हाफ ए टी स्क्वेअर. सर यू कुठे गेला. रेस्ट पासून चालू झाले बघ. यू इज इक्वल टू 0 दिलं इथं. अज्युम कार स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट.
जमलं का? जमलं. एस इज इक्वल टू एस किती बेटा? 2. 2 इज इक्वल टू हाफ इंटू ए ची किंमत किती आहे? 5. टी स्क्वेअर झालं. इकडे आलं किती? हे 4/5. 4/5 इज इक्वल टू टी स्क्वेअर. खूपच मोठा झाला 5. टी स्क्वेअर इज इक्वल टू 4/5. टी किती आला? अंडर रूट ऑफ 4/5 म्हणजे किती आलं सर? हे आलं बेटा 2/√5 सेकंड्स. विषय संपलेला आहे. अरे सोपं आहे का? सोपं आहे. सुडो फोर्स काहीच कन्सेप्ट नाही दादा, फक्त आतमध्ये उडी मारायची आणि याला जसं आता जसं इनर्शियल फ्रेमसाठी काम करतो तसं करायचं. तू जर आतमध्ये बसला कारमध्ये आणि एखादा ब्लॉक तिथे आहे, जसं असं इमॅजिन कर, बसमध्ये जाता का तुम्ही? बसमध्ये बसले, बसमध्ये एखादी बॅग आहे आणि बस जर पुढे जात असेल आणि तू त्या बॅगला बघतोय, तर ती बॅग माग माग जाते का नाही? हे तेच प्रश्न आहे बरं का. ती बॅग जर सर आधी शेवटच्या शीटवर असती तर तुझ्यासाठी ती रेस्टला असती, कारण आता तिथून जायला कुठं काही जागा नाहीये. बरोबर आहे का? हा सर, डोकं चालायला लागले, शाबास. चला चमन आणि गोट्यासाठी काम करू. काय म्हणताय ते प्रश्न बघा. चमन अँड असं सर, चमन आणि गोट्या मुलींसाठी काय असेल? चिंकी. आणि गोट्यासाठी काय करायचं आपण? चिंकी आणि पिंकी. ठीक आहे, चल जाऊ दे. चमन अँड गोट्या आर मुव्हिंग विथ अ सर्टन ऍक्सेलरेशन. ह्यांचा ऍक्सेलरेशन आहे आणि विचारलंय तुला सुडो फोर्स. बघा 4 प्रश्न विचारले, कन्सेप्च्युअल आहे, जरा नीट लक्ष द्या. सुडो फोर्स ऑन चमन एज सीन बाय गोट्या. गोट्याच्या फ्रेम मध्ये चमनवर लागणारा सुडो फोर्स सांगायचा आहे. त्याच्यानंतर चमनच्या फ्रेम मध्ये गोट्यावर लागणारा सुडो फोर्स सांगायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झाड, याच्यामुळे म्हणजे झाड सुडो फोर्स कसं बघेल चमननी बघितल्यावर, म्हणजे झाडावर किती सुडो फोर्स लागतोय ते बघायचं आहे. आणि सुडो फोर्स ऑन चमन एज सीन बाय ट्री, म्हणजे झाडाच्या फ्रेम मध्ये चमनवर सुडो फोर्स किती आहे. आता भरपूर आहे हे, एक एक करू आपण. सगळ्यात पहिले काय विचारले मला बघू दे. सुडो फोर्स ऑन चमन एज सीन बाय गोट्या. सुडो फोर्स ऑन चमन, ठीक आहे, एज सीन बाय गोट्या म्हणजे काय? तुला गोट्याच्या फ्रेम मधून बघायचंय. बघ बेटा, हा आपला गोट्या आहे, याच्या फ्रेम मधून बघायचंय तुला. बरोबर आहे का? मग एक गोष्ट लक्षात ठेव, सुडो फोर्स साठी फक्त आणि फक्त, जर फक्त सुडो फोर्स विचारलं तर कोणाचं ऍक्सेलरेशन मॅटर करतं? फक्त आणि फक्त फ्रेमचं ऍक्सेलरेशन मॅटर करतं. अलग लक्षात, फ्रेमचं ऍक्सेलरेशन मॅटर करतं. म्हणजे इथे कुठेतरी लिहिलंय का मी? इकडे जसं मला कोणी विचारलं की सुडो फोर्सला कसं लिहिता येईल सर वेक्टर फॉर्म मध्ये, तर ते असं लिहितात बघा. सुडो फोर्स इज इक्वल टू -m इंटू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम. फक्त डेफिनेशन लक्षात ठेवू, असं असते. मायनस का बरं लावलं? कारण सुडो फोर्स हे फ्रेमच्या ऍक्सेलरेशनच्या विरुद्ध दिशेला आहे म्हणून. हा त्याचा वेक्टर फॉर्म आहे. तुला मायनस पिनस घ्यायची गरज नाहीये, कारण आपण तसंही डायरेक्शन उलट सांगितलं मी, है ना. हे फक्त वेक्टर फॉर्म सांगायचं राहून गेला होता, तेवढं सांगितलं. तर आता इथे सुडो फोर्स ऑन चमन, ठीक आहे. तर हा आपला चमन आहे बेटा, फ्रॉम द फ्रेम ऑफ गोट्या. तर हा जो चमन आहे याच्यावर जो सुडो फोर्स लागेल, एकदम काळजीपूर्वक बघा. सगळ्यात आधी हा फ्रेम आहे आपला. फ्रेम कोण आहे? फ्रेम आपला गोट्या आहे. ठीक आहे, हा गोट्या आहे सर. ठीक आहे, आता हा गोट्या चाललाय असा a इज इक्वल टू 2 नी. म्हणजे हे काय ना, हे कुणाचं ऍक्सेलरेशन झालं? हे फ्रेमचं ऍक्सेलरेशन झालं. तुला काय करायचंय? सुडो फोर्स लावताना फ्रेमच्या विरुद्ध दिशेला सुडो फोर्स लावायचा. म्हणजे कसा येईल? फ्रेमच्या विरुद्ध दिशेला. ही फ्रेम अशी चालली ना, म्हणजे हा झाला सुडो याच्यावरचा, बर का. हा सुडो झाला. आज दोघांचं मास दिलं नाही, मास देऊन टाकतो. याचं 40 पकड आणि ह्याचं 50 पकड. ठीक आहे, मग आता याच्यावर जो सुडो फोर्स लागेल, एकदम बघा, याच्यावर सुडो फोर्स लागेल, तो किती लागेल? तर मास ऑफ चमन, इथे लिहितो मी मास ऑफ चमन mc, आणि इंटू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम. इथे फ्रेम कोण आहे? फ्रेम कोण आहे इथे? गोट्या. असा लागेल सुडो फोर्स. हे बघा तुम्ही येड्यात जरा नीट बघा, नीट बघा, नाही तर कन्फ्युज होता. म्हणजे हे किती झालं सर? याचं मास किती झालं? 40, आणि इंटू ऍक्सेलरेशन ऑफ गोट्या किती बेटा? 2, म्हणजे किती झाला? 80 न्यूटन.
80 न्यूटन उत्तर आलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, याच्या फ्रेम मधून मला याच्यावर सुडो फोर्स बघायचा होता, गोट्याच्या फ्रेम मधून चमनवर सुडो फोर्स बघायचा होता, बरोबर आहे का? मग मी काय केलं, मास ऑफ चमन ज्याच्यावर सुडो फोर्स बघतो त्याचं मास घेतो आपण, इंटू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम. फ्रेम म्हणजे कुठून बघताय तुम्ही, तर तुम्ही गोट्याच्या फ्रेमनी बघतायत, मग याचं ऍक्सेलरेशन इथं आलं, म्हणजे 40 × 2 80 झाला. अलग लक्षात? हो सर, आलं लक्षात. 2 नंबर परत एकदा, आता एकदम सावधानीने. 2 नंबरला काय होतं, 2 नंबरला सुडो फोर्स ऑन गोट्या ॲज सीन बाय चमन, याच्यावर सुडो फोर्स काढायचा आहे ॲज सीन बाय चमन. ठीक आहे, मग आता मी डायरेक्ट लिहितो एफ सुडो इज इक्वल टू, याच्यावर काढायचा आहे सुडो फोर्स ऑन गोट्या म्हटले म्हणजे मास ऑफ कोण येईल, मास ऑफ गोट्या येईल. आणि ऍक्सेलरेशन कोणाचं लावशील तू, ऍक्सेलरेशन लावशील चमनचं. का बरं ऍक्सेलरेशन चमनचं लावशील सर, कारण मी चमनच्या फ्रेम मधून बघतोय. आलं का लक्षात? मग आता हे मॅग्निट्यूड किती झालं ते सांग मला. मग मास ऑफ गोट्या किती, मास ऑफ गोट्या 50 इंटू ऍक्सेलरेशन ऑफ चमन, चमनचं ऍक्सेलरेशन किती आहे 3, म्हणजे किती झालं हे 150 न्यूटन. आणि जर मला डायरेक्शन विचारली तर सुडो फोर्स याच्यावर डायरेक्शन काय येईल, जर हा आपला बेटा गोट्या आहे, हा जर आपला गोट्या आहे तर याच्यावर सुडो फोर्सची दिशा काय येईल, तर सुडो फोर्सची दिशा ही फ्रेमच्या ऍक्सेलरेशनच्या विरुद्ध दिशेला असते. इथे फ्रेम कोण आहे, तर इथे फ्रेम चमन आहे. हा बघ, हा फ्रेम चमन आहे, चमनचा ऍक्सेलरेशन राईटला आहे, म्हणून सुडो फोर्स कुठे आला बेटा, लेफ्टला आला. हा असेल याच्यावर सुडो फोर्स. आलं लक्षात? एफ सुडो इज इक्वल टू 150 न्यूटन. दीदी जरा हळूहळू बघा लेक्चर, ठीक आहे, व्यवस्थित बघा, कन्फ्यूज व्हायची गरज नाही, चांगला टेक्निकल पार्ट आहे. आलं लक्षात? दिसायला चमन गोट्या आहे पण लय डोक्याला त्रास करतात हे. जर आलं तर आलं, नाही तर परीक्षेला नुसतं तुम्ही काय करता माहिती तुम्हाला, है ना? चला आता इकडे लक्ष द्या. तिसरं काय होतं, सुडो फोर्स ऑन ट्री ॲज सीन बाय चमन. सुडो फोर्स ऑन ट्री ॲज सीन बाय चमन. ॲज सीन बाय चमन म्हणजे ते फ्रेम कोण झालं, फ्रेम आहे चमन. ठीक आहे, आणि ते ऑब्जेक्ट कोण आहे, ऑन ज्याच्यावर बघतो तो ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट कोण आहे, ट्री. ठीक आहे, मग सुडो फोर्स कसा येणार सर, एफ सुडो येईल. एफ सुडो इज इक्वल टू एक्सेल मास ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे मास ऑफ ट्री इंटू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम. फ्रेम कोण आहे, चमन आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन ऑफ हे मास ऑफ ट्री किती, आता ट्रीचं मास दिलं नाही ना, घे चल 20 किलोचं झाड आहे. ठीक आहे, तर हे आलं बेटा 20 इंटू ऍक्सेलरेशन ऑफ चमन, कुठे ऍक्सेलरेशन ऑफ चमन, हे आलं 3 म्हणजे हे आलं 60 न्यूटन. विषय संपला. ठीक आहे, परत एकदा दिशा कुठली असेल, या झाडावर दिशा कुठली असेल, मी सुडो फोर्सची दिशा मार्क करून देतो. हे झाड असं आहे ना, ठीक आहे, हे ऍक्सेलरेशन ऑफ चमन राईट लाईन म्हणजे सुडो फोर्स असं असेल झाडावर. ही डायरेक्शन झाली, ही डायरेक्शन झाली. अलग लक्षात आलं सर लक्षात. 4 नंबरचं तू सांगशील का मला, का मी सांगू? चल सांगतो. 4 नंबर काय म्हणले, सुडो फोर्स ऑन चमन ॲज सीन बाय ट्री. सुडो फोर्स ऑन चमन, ऑब्जेक्ट कोण झालं, ऑब्जेक्ट झाला चमन, कारण त्याच्यावर बघतोय आपण. फ्रेम कोण झालं बेटा, फ्रेम झालं झाड, ट्री. मग सुडो फोर्स किती असेल, मग सर सुडो फोर्स असेल किती असेल सर, बोला सर पटकन. तर मास ऑफ चमन इंटू ऍक्सेलरेशन ऑफ ट्री. बरोबर आहे का? हो सर. किती आलं बेटा हे, मास ऑफ चमन किती, कुठे गेला तो चमन, चमनचं मास आहे 40. सांग बेटा ट्रीचा ऍक्सेलरेशन किती आहे, ट्रीचा ऍक्सेलरेशन किती आहे, ट्रीचा ऍक्सेलरेशन 0 आहे, तो रेस्टवर येणार आहे, मग इथं 0 आला. किती आन्सर आलं, 0. हो हो, जमलं का, जमलं का? हे सगळं परत बघ बरं का, चमन गोट्या होऊन जाईल नाही तर सगळ्या. हा चला पुढे जाऊ, चला जाऊ, कर चल, सॉल्व कर पटपट, सॉल्व कर. बघा मी परत एकदा सांगतो, प्रश्न भरपूर व्हरायटीचे घेतलेत पण मजा येणार आहे. ठीक आहे ना, मजा येणार आहे. याच्या बाहेर तुम्हाला सुडो करायची काही गरज नाही, तेवढा तर मी माझ्याकडनं प्रयत्न केलाय. ठीक आहे, आता काय सर बघा इकडे, इन अ फिगर शोन बिलो द ब्लॉक M1 इज केप्ट ऑन द ट्रॉली. हा M1 ट्रॉलीवर ठेवलाय. ठीक आहे, अँड ऍक्सेलरेटिंग हॉरिझॉन्टल रिलेटिव्ह टू द ग्राउंड, हे ऍक्सेलरेशन दिलंय. हा ठीक आहे ना, हा ऑब्झर्वर आहे, हे M1 आहे आणि हा M2 जमिनीवर ठेवलाय. ऑब्झर्वर ओ स्टँडिंग ऑन द ट्रॉली, हा जो ऑब्झर्वर आहे जो ट्रॉलीच्या आतमध्ये आहे, तर त्याला काय दिसेल असं म्हणता येते, काय काय त्याच्यासाठी काय खरंय, सुडो फोर्स ऑन M1 बट नॉट M2. याच्यासाठी बरं का, याच्यासाठी सुडो फोर्स M1 वर असेल पण M2 वर नसेल. अच्छा, सुडो फोर्स ऑन M2 बट नॉट ऑन M1, M2 वर असेल M1 वर नसेल.
M2 वर असेल, M1 वर नसेल. सुडो फोर्स ऑन बोथ M1 M2 दोघांवर असेल की दोघांवर नसेल. मजा आली का? मजा आली सर. सुडो फोर्सचा कन्सेप्ट माहिती पाहिजे. आता याच्यासाठी म्हणजे मला कुठून बघायचंय, माझी फ्रेम काय मला सांग. माझी फ्रेम काय विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्वर. माझी फ्रेम ही कॅबिन आहे की हा व्यक्ती आहे? सर हा व्यक्ती आहे, बरोबर आहे की नाही? हा व्यक्ती आहे म्हणजे मी याच्या डोक्यावर जाऊन बसेन. असा बसलो बघ, मी याच्या डोक्यावर बसलो, झालं सर. आता सुडो फोर्स ऑन M1 बट नॉट ऑन M2 अँड ऑब्झर्वर ओ अज्युम दॅट. ठीक आहे, त्याच्यासाठी म्हणतोय. सगळ्यात पहिले याचं ऍक्सेलरेशन काय मला सांग. याचं ऍक्सेलरेशन काय, या फ्रेमचं ऍक्सेलरेशन म्हणजे या व्यक्तीचं ऍक्सेलरेशन काय. तर व्यक्तीचं ऍक्सेलरेशन आहे या बाजूला, बरोबर आहे का? या बाजूला व्यक्तीचं ऍक्सेलरेशन. हे झालं फ्रेमचं ऍक्सेलरेशन. मग याच्यासाठी जर याच्यावर मला सुडो फोर्स लावायचा आहे, या ब्लॉकवर जर सुडो फोर्स लावायचा आहे तर तो कसा लागेल? या दिशेला लागेल, जे फ्रेमचं ऍक्सेलरेशन आहे त्याच्या विरुद्ध दिशेला. आणि किती लागेल? तर M1 इंटू या व्यक्तीचं ऍक्सेलरेशन, फ्रेमचं ऍक्सेलरेशन ए. अलग लक्षात? ना तर M1 0 आहे ना तर A 0 आहे, म्हणजे सुडो फोर्स आहे. याच्यासाठी पुन्हा एकदा याच्यावर सुडो फोर्स किती लागेल? तर तो या दिशेला लागेल, कारण ऍक्सेलरेशनच्या विरुद्ध दिशेला, फ्रेमच्या ऍक्सेलरेशनच्या विरुद्ध दिशेला. म्हणजे हा ए झाला सर, आणि याचं ऑब्जेक्टचं मास घ्यावं लागेल. किती लागेल बेटा? M2 इंटू ए. म्हणजे दोन्ही केसमध्ये काय आहे? सुडो फोर्स. दोन्ही केसमध्ये सुडो फोर्स काय आहे बेटा? नॉन झिरो आहे, बरं का? दोन्ही केसमध्ये सुडो फोर्स काय? नॉन झिरो आहे. आता तुम्हाला वाटेल, काय वाटेल सर? तुम्हाला वाटेल की सर जर या व्यक्तीसाठी या ब्लॉकवर जर फोर्स आहे तर या व्यक्तीसाठी हा ब्लॉक रेस्टमध्ये नाहीये. आता मी कुठं म्हटलं रेस्टमध्ये आहे? म्हटलं का मी रेस्टमध्ये? बिलकुल नाही. हा व्यक्ती असा जाईल आणि हा व्यक्ती असा, म्हणजे हा ब्लॉक असा जाईल, काहीच विषय नाही. आलं लक्षात? कुठं म्हटलंय का त्यांनी केप्ट ऑन अ ट्रॉली, ब्लॉक M1 इज केप्ट ऑन अ ट्रॉली हॉरिझॉन्टली रिलेटिव्ह टू द ग्राउंड? काहीच म्हटलं नाही. आणि जरी फ्रिक्शन असतं तरी सुद्धा काहीच विषय झाला नसता. आपला कन्सेप्ट एवढाच आहे की सुडो फोर्स असतो मास इंटू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम. इथे फ्रेम म्हणजे माझा व्यक्ती, जो ऑब्झर्वंट आहे, जो ऑब्झर्व करतोय तो, त्याचं ऍक्सेलरेशन जर नॉन झिरो आहे, जर फ्रेमचं ऍक्सेलरेशन नॉन झिरो आहे तर सुडो फोर्स असणारच. कारण सुडो फोर्सची डेफिनेशन मी काय सांगितली होती बेटा तुला? तर सुडो फोर्स असतो मास इंटू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम. विषय संपलेला आहे, बिलकुल कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये. ठीक आहे, ओके सर, कळालं. चला पुढे जाऊ आपण. हा बघ, हा एक सुंदर प्रश्न आहे, पुन्हा एकदा सुंदर प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सर? एन ऑब्जेक्ट ऑफ मास 2 kg इज प्लेस्ड इन फ्रेम S1. दोन फ्रेम घेऊ आपण, एक S1 म्हणू आणि एक S2 म्हणू. ठीक आहे, ही S1 फ्रेम आहे आणि ही काय? ही S2 फ्रेम आहे. जरा नीट बघा हा याला. ठीक आहे, मूविंग विथ वेलॉसिटी एवढं 10I + 5J अँड हॅव्हिंग ऍक्सेलरेशन इतकं. दिस ऑब्जेक्ट इज ऑल्सो सीन बाय. पहिल्यांदा ऑब्जेक्ट आहे ना 2 kg चा जो ऑब्जेक्ट आहे तो या फ्रेम मध्ये ठेवलाय. ठीक आहे, हा जो ऑब्जेक्ट इज ऑल्सो सीन बाय एन ऑब्झर्वर स्टँडिंग इन फ्रेम. या ऑब्झर्वरच्या रिस्पेक्ट मध्ये, हा ऑब्झर्वर आहे ना, हा ऑब्झर्वर आहे प्लस S2 मध्ये. मूव्हिंग विथ वेलॉसिटी, तर ही जी आहे ना ही काहीतरी कॉन्स्टंट वेलॉसिटीने मूव्ह करते. ठीक आहे, आता असंच चाललंय असं नाही, हे 5I + 10 जे चाललंय कुठेतरी वेगळ्या दिशेने चाललं असेल. मी फक्त एक अज्युम केलंय की ठीक आहे, एक दाखवायला फक्त v वेलॉसिटीने. नेट फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू S2 फ्रेम इज. काय विचारलंय बेटा? नेट फोर्स विचारलंय. नेट फोर्स विचारलेला आहे. नेट फोर्स कुणावर? ऑन 2 kg फ्रॉम किंवा ॲज सीन बाय. कोणी बघितलं सर? ऑब्झर्वरने बघितलं. ठीक आहे, हे सगळं विचारलंय. सगळ्यात पहिले तू काय करायचं? सगळ्यात पहिले मला सांग, फ्रेमचं ऍक्सेलरेशन माहिती आहे का तुला? या फ्रेमचं ऍक्सेलरेशन माहिती आहे का? S1 साठी ऍक्सेलरेशन किती मला सांग? S1 चं ऍक्सेलरेशन किती आहे? सर S1 चं ऍक्सेलरेशन आहे, त्याला म्हणतो ही फ्रेम A1 ऍक्सेलरेशनने चालली आहे आणि ह्याची वेलॉसिटी v1 आहे. ठीक आहे, हिला v2 म्हणू आणि ह्याचा ऍक्सेलरेशन A2 म्हणू आपण. तर A1 किती बेटा मला सांग बरं? A1 आहे सर 5I + 10J. पटलं मला, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, 5I + 10J. v1, आता मी v1 लिहित नाही. का लिहित नाही?
कारण त्यांनी फोर्स विचारलाय, त्यांनी मला फोर्स विचारलाय. सुडो फोर्स किंवा फोर्स जर मला विचारलाय तर त्याचा वेलॉसिटीशी काही संबंध नाही, म्हणून वेलॉसिटी घ्यायची गरज नाही. दोघांची वेलॉसिटी काही पण असो मॅटर करणार नाही, फक्त फोर्स विचारलाय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे, मला सांग बेटा A2 किती आहे. A2 म्हणजे याचा ऍक्सेलरेशन किती आहे. 0 आहे. का 0 आहे? कारण याची फक्त वेलॉसिटी दिली, कॉन्स्टंट स्पीड आहे ते. आलं लक्षात? ठीक आहे सर, लक्षात आलं. म्हणजे मी असं म्हणू का की याच्यावर आधीपासूनच एक F1 फोर्स लागत होता. F1 हे वेक्टर फॉर्म मध्ये F1 वेक्टर इज इक्वल टू किती आलं सर, 2 × 5i + 10j. म्हणजे हे आलं सर किती आलं सांग बरं मला. हे आलं 10i + 20j. हा फोर्स आधीपासूनच लागतोय ब्लॉकवर ग्राउंडच्या फ्रेममध्ये, बरोबर आहे का? मी अजूनपर्यंत सुडो पुढो काहीच लावलेलं नाही. ठीक आहे, झालं. आता ते मला विचारतायत नेट फोर्स विचारतायत याच्यावर, है ना. आतापर्यंत मला काय कळालं की याच्यावर सर F1 फोर्स असा लागतोय, बरोबर आहे. बरोबर आहे सर. 2 किलोवर फोर्स विचारलंय ॲज सीन बाय ओ जे सीन करेल ते. आता बघ एक लक्षात घे, जर ओचं ऍक्सेलरेशन आहे A2 तर ह्याच्यावर फोर्स लागायला पाहिजे, याच्यावर लागायला पाहिजे बेटा सुडो फोर्स. किती लागायला पाहिजे सर सुडो फोर्स? तो लागायला पाहिजे मास इंटू A2. का बरं? कारण ज्याचं ऍक्सेलरेशन असतं, ज्या फ्रेमचं ऍक्सेलरेशन असतं ते घेतो आपण. म्हणजे मला सांग की या केसमध्ये सुडो फोर्स किती आहे? मग आलं सर एफ सुडो, किंवा मी आता तुला सांगतो नेट फोर्स कसा काढायचा. मग जर तुला नेट फोर्स पाहिजे असेल, नेट फोर्स मला सांग याच्यासाठी काय F1 गायब झाला का रे? अरे ह्याच्यासाठी F1 फोर्स गायब झाला का? बिलकुल नाही. फोर्स कसा गायब होईल? फोर्स कसा गायब होईल? याच्यासाठी F1 बरोबरच F1 तर आहेच आहे, पण एक सुडो फोर्स सुद्धा आहे. अलग लक्षात, सुडो फोर्स सुद्धा आहे. ठीक आहे, जसं एखादी गाडी आहे बेटा, एखाद्या गाडीच्या आतमध्ये हा आधीच मूव्ह करत होता 2 मीटर/सेकंड स्क्वेअरच्या ऍक्सेलरेशनने या बाजूला, आणि एक व्यक्ती आहे, हा व्यक्ती आता चालायला लागला इकडे. ठीक आहे, तर या व्यक्तीसाठी हा चालायला लागला 3 मीटर/सेकंड स्क्वेअर. तर या व्यक्तीसाठी हा ब्लॉक कितीने चालताना दिसेल? तू म्हणशील कितीने चालताना दिसेल? जर हा व्यक्ती चालला असेल इकडे 3 मीटर/सेकंड स्क्वेअर तर कितीने चालताना दिसेल? 5 मीटर/सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे ना. म्हणजे ते ऍक्सेलरेशन गायब झालं का? बिलकुल झालं नाही. म्हणजे मला हे म्हणायचंय कोणी गायब होत नाही इथे. मग नेट फोर्स किती आला? तर मी म्हणतो नेट फोर्स आला F वेक्टर मायनस F सुडो. सर तुम्हाला कसं माहिती सुडो मोठा आहे का F मोठा आहे? सुडो मोठा आहे का F1 मोठा आहे? मी मानलं बेटा, मानलं. जर चुकलो आपण तर निगेटिव्ह साइन येईल, अजून कायच होणार आहे. मला सांग इथं सुडो फोर्स 0 आहे की नाही? बघ बरं सुडो फोर्स किती आहे. सर सुडो फोर्स आहे किती आहे बेटा? ते मास MA2, म्हणजे तो झाला 0. का 0 झाला? इथे 0 यामुळे झाला का A2 0 आहे. जर A2 0 आहे तर नेट फोर्स किती आहे? नेट फोर्स आहे फक्त आणि फक्त F1 वेक्टर. अलग लक्षात. F1 वेक्टरची किंमत तू काढली आहे का? काढली आहे सर. 10i + 20j, म्हणजे आन्सर आलं B. एकदम चांगला प्रश्न आहे, नीट बघा. जर A2 ची किंमत 0 नसती तर आन्सर बदललं असतं. जसं इथं A2 ची किंमत काहीतरी असते, सपोज A2 = I + j आला असता. ठीक आहे ना, I + j आला असता तर तुला काय करावं लागलं असतं इथे? मग तुला इथे I + j आला असता तर त्या बाजूला गेला असता, म्हणजे तुला इथे F1 जो काही होता आणि मायनस M × A2 करावं लागलं असतं. जर हा A2 0 नसता तर आन्सर वेगळं आलं असतं. जे काही A2 ची किंमत असती तर तुला इथे टाकावं लागली असते. ठीक आहे, इथे टाकावं लागली असती, MA2 लिहावं लागलं असतं इथे. अलग लक्षात? ओके सर, लक्षात आलं. चांगला प्रश्न आहे. पुढे जाऊ आपण. लिफ्ट ब्लॉक सिस्टम. याच्यामध्ये काय शिकायचंय तुम्हाला? काही नाही, याचे प्रश्न सोपे असतात. जसं मला इथे कोणी विचारलं ऍक्सेलरेशन, हे बघा काही प्रश्न चांगले आहेत, त्याच्यात भरपूर चांगले प्रश्न आहेत. नॉर्मल पण आहे, मीडियम पण आहे, चांगले पण आहे. ज्याच्यात डाऊट आला ना परत एकदा विचार, परत एकदा बघ, आणि तरी डाऊट आला कमेंटमध्ये मला विचार, मी रिप्लाय करेल. ठीक आहे ना. जसं बेटा फाइंड नॉर्मल रिएक्शन, इथं नॉर्मल रिएक्शन विचारली, काही टेन्शन घ्यायचं नाही. याच्या आतमध्ये उडी मारल्यानंतर काय करायचंय? ह्याच्यावर सुडो फोर्स लावायचा. कसा लावशील सुडो फोर्स? तर MA असा लावशील. बरोबर आहे? हो सर, असा लावेल सुडो फोर्स. वरती नॉर्मल रिएक्शन लागतोय, खाली कोण लागतोय? MG लागतोय. तर आता मगाशी जसं म्हटलं होतं मी डायरेक्ट लिहू का आता? N = mg + MA लिहू का? हा सर लिहा. तर इथे किती आलं बेटा? N (mg + A). हे मगाशीच केलं होतं. केलं होतं की नाही? मगाशी चमनकोट्याचं एक्झाम्पल सांगितलं होतं. हो सर. मग इथं N किती आलं सांग बरं मला? N आलं सर मास. याचं मास किती आहे? 4. G ची व्हॅल्यू 10 + 4 किती आलं बेटा? हे 4 × 10 = 14, 14 चोक किती होतं? 56 न्यूटन.
ठीक आहे ना, नॉर्मल रिएक्शन 56 न्यूटन आली. एक गोष्ट लक्षात घे की जेव्हा पण लिफ्ट वर जात असेल ना, आता लिफ्टच्या प्रॉब्लेम मध्ये सुडो फोर्स तेवढा वापरायला मजा येत नाही का, कारण त्याचा शॉर्टकट आहे. काय शॉर्टकट आहे? लिफ्ट वरती इथे इथे दिसतंय का तुला, इथं जी प्लस ए, तुला माहिती असेल याला जी इफेक्टिव्ह म्हणतो. मी परत एकदा सांगतोय, जे विद्यार्थी पहिल्यांदा बघत असतील, ज्यांना काहीच येत नाही NLM, त्यांना हे लेक्चर जड वाटू शकतं, पण ज्यांनी आधी केलंय त्यांना मजा येईल. तर जी इफेक्टिव्ह बेटा इथं मी डायरेक्ट लिहितो जी प्लस ए, तो इथूनच येतो, सुडोच्या कन्सेप्टनेच येतो, म्हणून सुडो बिडो लावायची गरज नाही. जसं मला इथे लावायचं, जसं तुला आता सुडो लावायचं असेल तरी लावू शकतो, नसेल लावायचं तरी लावू शकतो. इथे सुडो कसं लागेल, आता हे असं चाललंय म्हणजे सुडो वरती लागेल. का सर सुडो वरती का लागला? कारण की फ्रेमचा ऍक्सेलरेशन, फ्रेमच्या आत उडी मारली ना मी, फ्रेमचा ऍक्सेलरेशन खाली म्हणून, मग सुडो वरती लागला. अजून कुठला फोर्स याच्यावर, अजून mg फोर्स आहे बेटा, आणि वरती टेन्शन फोर्स आहे. तर मी असं लिहू शकतो का? कसं लिहू शकता सर तुम्ही? वरचे फोर्सेस इक्वल टू खालचे फोर्सेस, कारण ह्याच्यासाठी हा रेस्ट मध्ये, बरोबर आहे. मी डायरेक्ट लिहितो T प्लस MA इज इक्वल टू mg, म्हणजे इथे T किती आला बेटा? mg मायनस ए. व्हॅल्यू टाकून दे, आन्सर येऊन जाईल तुझं. एक गोष्ट लक्षात घे इथे की आता T इज इक्वल टू एम मास किती याचं 5, जी मायनस ए म्हणजे 10 मधून 5 गेले, 5 5 25 न्यूटन आलं. एक गोष्ट अजून सांगतो तुला की हे परत जी मायनस ए खाली लिफ्ट जात असेल तर जी मायनस ए करतात, म्हणून डायरेक्ट लिहू शकतो, सुडोची गरज नाही. मी एक्झाम्पल यासाठी घेतलं की सुडो फोर्स कसा लावतात हे तुम्हाला कळावं. हे थोडंसं एक चांगलं एक्झाम्पल आहे, करायचं? हा सर करायचं. तुम्हाला लिफ्टवाले क्वेश्चन आरामात येत असतील है ना, लिफ्टवाले येत असतील क्वेश्चन की अशी पुली चालली वगैरे, हे येत असेल. पण मग असं पुली जर ऍक्सेलरेट करत असेल तर काही जणांना येत असेल, काही जणांना नसेल येत. पुली जर ऍक्सेलरेट नसती करत आणि फक्त विचारलं असतं टेन्शन, तर तुला फॉर्म्युला पण माहिती आहे आणि ऍक्सेलरेशन पण माहिती आहे, बरोबर आहे. पण इथे काही करायचं नाही, इथे तुला शॉर्टकट सांगतो. काय शॉर्टकट सांगतो थांब. बघ बेटा, मी याला M2 बोललो, ठीक आहे, आणि याला M1 बोललो. तू मला सांग जनरल फॉर्म्युला काय? जर बघ, इफ मला जनरल ऍक्सेलरेशन पाहिजे, म्हणजे काय म्हणायचं मला, जर मी लिफ्टच्या आत उडी मारली, इथून जर बघितलं लिफ्टच्या रिस्पेक्ट मध्ये, लिफ्टच्या आतून ऍक्सेलरेशन मला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू लिफ्ट, तर यांचा ऍक्सेलरेशन काय असेल? ऍक्सेलरेशन असेल सर ए नॉट. तुला त्याचा फॉर्म्युला माहिती, काय माहिती सर? M2 मायनस M1 इंटू जी अपॉन M1 प्लस M2. हा फॉर्म्युला तुला आतापर्यंत माहिती होता? हो माहिती होता. हे कधी होतं बेटा? जेव्हा ते रेस्टला आहे, बरोबर आहे. आता हा लिफ्ट वर चालली का खाली चालली? सर वरती चालली. मग फक्त या जीच्या जागी काय करायचं ना, जी प्लस ए करायचं, विषय संपला. आलं का लक्षात? हो सर आलं लक्षात. जीच्या जागी काय केलं मी? फक्त जी प्लस ए. म्हणजे आता उत्तर काय आलं पाहिजे? पटकन सांग सर. M2 मायनस M1 म्हणजे 4 मधून 2 गेले. जी ची किंमत 10 डिवायडेड बाय 4 आणि 2 6. जी प्लस ए म्हणजे किती येणार इथं? 10 आणि 5 15. किती आलं हे? 3 दुने 6, 3 5 15, 50, 10 5 50, 50 इंटू 2 100 न्यूटन, 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काही गडबड केली का? ऍक्सेलरेशन M2 मायनस M1, 4 मधून 2 गेले, हा ठीक आहे, हे 20 आलं, आणि जी प्लस ए म्हणजे हे 15 आलं. 15 डिवायडेड बाय M1 प्लस M2 म्हणजे किती आलं? 6. 3 दुने 6, 3 5 15, 10 5 50, 50 इंटू 2 100. अच्छा इथं 50 यायला पाहिजे. एक मिनिट. 50, हा ठीक आहे, 50 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. हे लिफ्टच्या आतून बघितल्यावर उत्तर येईल. लिफ्टच्या आतून बघितल्यावर उत्तर येईल. झालं? हो सर झालं. त्याच पद्धतीने 4 मधून 2 काहीतरी गडबड झाली रे, मला असं वाटायला लागलं काहीतरी गडबड झाली. थांब जरा, इथे डबल कॅल्क्युलेशन झाले, काय फालतूपणा चाललाय. M2 मायनस M1 म्हणजे किती आलं? 2 आणि हे जी प्लस ए म्हणजे यायला पाहिजे 15 डिवायडेड बाय M1 प्लस M2 किती यायला पाहिजे? 6. म्हणजे हे आलं 2 1 2, 2 3 आणि हे 3 आणि हे 5 आलं. ठीक आहे, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आलं. नशिबाने आलं हे 5, हे दोन्ही सेम दरवेळेस येत नाही. याच्या आतमधून बघितल्यावर 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर येईल. ठीक आहे ना? ठीक आहे सर. हे ए नॉट जे ए नॉट आहे, इथे मी म्हणतो ए नॉट हे विथ रिस्पेक्ट टू लिफ्ट आलं. टेन्शनचा फॉर्म्युला येत होता का तुला? हो सर येत होता. काय होता बेटा टेन्शन? 2m1 m2 जी अपॉन M1 प्लस M2 असाच फॉर्म्युला होता सर. हां, हे फॉर्म्युले माहिती पाहिजे तुम्हाला. मग जीच्या आगे काय लिहिते? जी प्लस ए करून टाक. ठीक आहे, मग इथे आन्सर काय यायला पाहिजे बघ? टी इज इक्वल टू यायला पाहिजे 2 टाइम्स M1 M2 म्हणजे 4 इंटू 2 8 अपॉन M1 प्लस M2 म्हणजे 6 आणि जी प्लस ए म्हणजे 15.
हे किती आलं पाहिजे 3 3 दुने आणि 3 5 15. ठीक आहे, 2 2 कॅन्सल झालं, 5 चौक 20 आणि 2 40. टी इज इक्वल टू 40 न्यूटन. कळालेले आहे का? अरे कळालेले आहे का नाही कळालेले आहे सर? कळालेले आहे. ठीक आहे, आता इथे तर काही गडबड नाही झाली ना? ह्या बोर्डवर दिसतच नाही काय गडबड झाली. 2 2 कॅन्सल झालं. ठीक आहे, 3 अरे काय m1 प्लस m2 6. हा 2 कुठून कापला बरं मी? माझं डोकं फिरणार आहे आता. 2 m1 m2 म्हणजे 4 × 2 8 आणि हे 10 आणि 5 15 हे बरोबर आहे. आणि खाली m1 प्लस m2. हा ठीक आहे, हा 2 काय केलं यार, परत एकदा बघावं लागेल. 2 m1 m2 घाई नाही सर, 4 × 2 आणि इथं g प्लस ए म्हणजे किती येतं इथं 15 येते. ठीक आहे, 15 आलं अपॉन m1 प्लस m2 म्हणजे 6. ठीक आहे, 2 1 2 2 3 6 3 1 3 3 5 15 5 चौक 20 20 2 40 बरोबर येत होतं मगाशी है ना? क्लासमध्ये बरोबर समजते, नुसता फळ असल्यावर डिजिटल फळ्यावर काय होते काय माहिती. चला इकडे लक्ष द्या. पुढचा कार पेंड्युलम सिस्टम. कार पेंड्युलम सिस्टमचे प्रश्न ऐकले का तुम्ही? हो सर, बघितले आम्ही प्रश्न. जसं बेटा हे कार आहे, याच्यामध्ये एक पेंड्युलम आहे, त्याला मास अटॅच्ड आहे आणि ते रेस्टला आहे, तर ते तसंच राहील. बरोबर आहे. जसं मी कारला ऍक्सलरेट केलं उजव्या बाजूला, तसं हे पेंड्युलम असं होऊन जाईल. बरोबर आहे ना? सुडो फोर्स मध्ये जसं तू बसमध्ये बसला आणि कार पुढे घेतली तर तू असा होतो, त्याच पद्धतीने हा पेंड्युलम असा झाला. आता तो काही तिथं टेकणार आहे का? टेकू पण शकतो, असं काही नाही. जर ऍक्सलरेशन इनफायनाइट असलं तसंही होतं. मात्र काहीतरी फायनाइट ऍक्सलरेशनला कधीतरी जाऊन तो इक्विलिब्रियमला येईल. तर इथे विचारतात टेन्शन किती आहे आणि थिटा किती आहे. ठीक आहे, थिटा किती आहे. तर सगळ्यात पहिले इथे सुडो फोर्सचा ऍप्लिकेशन आहे. का? कारण फ्रेम ऍक्सलरेट करते. फ्रेमच्या आतमध्ये बसून जा. फ्रेमच्या आतमध्ये बसल्यानंतर सगळ्यात सोपं काम होईल. का? कारण याच्यासाठी म्हणतो बॉब ॲट रेस्ट. या व्यक्तीसाठी बॉब ॲट रेस्ट आहे. अजून काय पाहिजे? ठीक आहे, मग सुडो फोर्स कसा लावायचा? याच्यावर सुडो फोर्स जाईल MA. येईल की नाही? हो सर येईल. आता मग काय करायचं? काही करायचं नाही, याला रिझॉल्व्ह करायचं. तुला याला रिझॉल्व्ह करता येतं का? जसं हा एक कंपोनंट हॉरिझॉन्टल आणि हा एक व्हर्टिकल. हा टेन्शन असं लागेल ना, टेन्शन अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट. मग हा थीटा आहे सर, मग हा टी कॉस थीटा. ह्याच्यातच आयुष्य चाललंय आपलं. टी साइन थीटा आणि खाली येईल MG. बरोबर आहे का? मग हा जर रेस्टमध्ये तर वाय मध्ये कुठलेच फोर्स नको. समेशन ऑफ फोर्स इन वाय इज इक्वल टू 0. मग मी काय लिहितो? वरती किती आहे बेटा? टी कॉस थीटा. खाली किती आहे सर? MG. ही झाली इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 काय येईल? इक्वेशन नंबर 2 येईल टी साइन थीटा. हॉरिझॉन्टलचे फोर्सेस बॅलन्स करा. सम ऑफ ऑल फोर्सेस इन एक्स मस्ट बी इक्वल टू 0. का? कारण रेस्टमध्ये ना रे, इक्विलिब्रियमचे कंडिशन लावता येते. याच्यासाठी तर रेस्टमध्ये टी साइन थीटा इज इक्वल टू किती येईल बेटा? MA. हे इक्वेशन नंबर 2 झालं. मग आता याला काही नाही कर, याला डिवाइड जर केला तर तुला डायरेक्ट कंडिशन येईल ए इज इक्वल टू जी टॅन थीटा. डिव्हिजन फिव्हिजन तू करत बस आहे ना. अरे याला डिवाइड कर यार, 2/1 कर, तुला येऊन जाईल ए इज इक्वल टू जी टॅन थीटा. ही कंडिशन लक्षात ठेवशील. ही कंडिशन कशासाठी आहे सर? ही कंडिशन या कार पेंड्युलम क्वेश्चनसाठी बरेचदा ही अप्लाय करतो आपण. ठीक आहे ना. नंतर टेन्शन विचारतात. टेन्शन काढता येईल का तुला? टेन्शन आहे ना, या दोघांचं स्क्वेअर करून येतं किंवा अजून एक आहे. टेन्शनला अजून एक गोष्ट आहे. काय गोष्ट आहे सर? एक काम करू आपण. बघ तू याला जर नीट बघितला बेटा, ही असं होतं ना, हे MG आणि असा MA. ठीक आहे, आणि हे टेन्शन आहे. बरोबर आहे. जर मी याला टेन्शनला रिझॉल्व्ह न करता, नीट बघ, टेन्शनला जर रिझॉल्व्ह न करता मी डायरेक्ट या दोघांचा रिझल्टंट घेतला तर तो असा काहीतरी येईल मधोमध. मधोमध एक्झॅक्ट मध्ये नाही येणार, या टेन्शनच्या अपोजिट साईडला पाहिजे. म्हणजे मी याला म्हणतो हा किती येईल बरं? हा येईल तर इथं कुठं लिहू मी? याला जर मी म्हटलं F' तर हा F' येईल किती येईल सर? m√g² + a². ठीक आहे. अरे हा येतो की नाही? 2 परपेंडिक्युलर वेक्टरचं वेक्टर सम कसं करशील? याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअरचा रूट करावा लागेल ना, ते हेच येईल बघशील. आणि टी मस्ट बी इक्वल टू F' पाहिजे. असं का सर? हे इक्विलिब्रियम साठी कंडिशन आहे. इक्विलिब्रियम अलॉंग स्ट्रिंग. येईल का लक्षात? इक्विलिब्रियम अलॉंग स्ट्रिंग. स्ट्रिंगच्या अलॉंग इक्विलिब्रियम लावलं तर हेच येईल बघ. हा फोर्स आणि हा टेन्शन इक्वल असायला पाहिजे, तरच हा रेस्टला राहील. या
माणसाच्या, या व्यक्तीच्या, या चमनच्या दृष्टिकोनातून. तुला तसं नाही आवडलं तर एक काम कर, या दोघांना स्क्वेअर कर आणि ऍड करून टाक. दोघांना स्क्वेअर करशील तर इथे येईल टी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस टी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. ऍड केल्यानंतर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 येईल. टी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर जी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर ए स्क्वेअर. ठीक आहे ना. मग टी इज इक्वल टू येऊन जाईल जे यायचं इथे. ठीक. चला, जसं हे प्रॉब्लेम आहे त्यांनी सेम क्वेश्चन दिलाय. सिलिंग द ट्रॉली इज युनिफॉर्मली ऍक्सेलरेशन ए, देन ए ची किंमत विचारले बेटा इथं, है ना. इथं दिलं नाहीये पण इथं ए विचारलं असणार त्यांनी, बाकी सगळं दिलंच आहे. ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता नाही करत बसायचं मी, कशाला करेल आता. ए इज इक्वल टू जी टॅन थिटा मला माहिती आहे आणि थिटा वर्टिकल बरोबर आहे. हे पण बघत जा, नाही तर माहिती पडलं हॉरिझॉन्टल बरोबर घेऊन गेम करून टाकला तू. मग ए इज इक्वल टू किती आलं सर, जी ची व्हॅल्यू 10 आणि tan 37. आता tan 37 ची व्हॅल्यू माहिती नसेल तर कशाला शिकतो रे तू फिजिक्स. tan 37 किती येतं 3/4. ठीक आहे. मग हे किती आलं, हे आलं किती, हे 2 आणि हे 5 म्हणजे 7.5 यायला पाहिजे. 7.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे का. बघून घेशील एकदा, है ना. बरोबर आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढे जाताना सांग बरं थिटा किती येईल या केसमध्ये. पटकन पॉज कर दीदी आणि सांग मला थिटा किती येईल. थिटा किती येईल. पळून गेला का, पळून जाऊ नको, अजून भरपूर प्रश्न करायचे आहेत आपल्याला. नुसतं थेरी वाचली झालं, थोडेफार 5-6 प्रश्न सोडवले असं नसतं. पूर्ण सोडवलं ना मग परत कधी करायची गरज नाही आपल्याला, फक्त प्रॅक्टिस करायची. मग इथं तुला दिसतंय का बेटा, चल याचं सोल्युशन ऐक. इथं दिसतंय का वेलॉसिटी कॉन्स्टंट, याचा अर्थ ऍक्सेलरेशन किती आहे 0. ऍक्सेलरेशन 0. आपल्याकडे काय फॉर्म्युला होता, ए इज इक्वल टू होता सर जी टॅन थिटा. बरोबर आहे का. इथं 0 टाक म्हणजे 0 इज इक्वल टू जी टॅन थिटा. ठीक आहे, डोकं लावायची गरजच नाहीये. म्हणजे इथं येईल बेटा टॅन थिटाची व्हॅल्यू 0 येईल. टॅन थिटा 0 आला, देअरफॉर थिटा इज इक्वल टू 0. तसंही कन्सेप्च्युअली तुला सांगतो की जसं जसं बस आहे बेटा, बस आहे, बसमध्ये तू असा उभा आहे आणि बस हळूच कॉन्स्टंट स्पीडनी जर चालत असेल तर तू असा होशील का असं होशील, सरळच राहशील. बरोबर आहे का. का, कारण सुडो फोर्स लागत नाही ना रे. ऍक्सेलरेशन 0 आहे, बसची जर स्पीड कॉन्स्टंट आहे तर ऍक्सेलरेशन 0. तुझ्यावर m×0 लागेल म्हणजे काहीच नाही लागणार. सुडो फोर्स तेव्हा लागेल जेव्हा काहीतरी ऍक्सेलरेशन असेल त्या बसचं, मग तेव्हा असं होईल. बरोबर आहे की नाही. हो सर बरोबर आहे. हा चला, झाले सर प्रश्न. नाही रे, आता तर पार्टी सुरू झाली बेटा. हे बघ, हा चांगला प्रश्न आहे. पॉज कर आणि सॉल्व्ह करून बघ. सॉल्व्ह करून बघ. झालं. आता मी बघ सांगतो, लक्ष दे इकडे. अ ट्रॉली इज ऍक्सेलरेटिंग डाऊन अँड इन्क्लाइन थिटा विथ ऍक्सेलरेशन जी साइन थिटा. म्हणजे या ट्रॉलीचं ऍक्सेलरेशन देऊन ठेवलंय, किती दिले, ए इज इक्वल टू जी साइन थिटा दिले. ठीक आहे, दिलं असेल सर. अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ वर्टिकल, वर्टिकल बरोबर जो अँगल तयार करते ना स्ट्रिंग, ते विचारले आपल्याला किती आहे. तर थोडीशी मेहनत करावी लागणार आहे इथे. मी डायग्राम वगैरे काढतो व्यवस्थित. अशी काहीतरी डायग्राम आहे ती. हा अँगल आपल्याला थिटा दिलाय. ठीक आहे, याला खाली घेऊन घेऊ. असा काहीतरी ब्लॉक आहे आपल्याकडे. ठीक आहे, ही माझी वर्टिकल आहे बेटा आणि हे असं आलं, हे मास आहे. आता याच्यावर लागणारे, अच्छा हा अल्फा आहे सर, हा अल्फा आहे. ठीक आहे ना, हा अल्फा आहे. याच्यावर लागणार आहे सुडो फोर्स कसा लागेल मला सांग. सुडो फोर्स बेटा असा लागेल, असा या दिशेला, कारण याचं ऍक्सेलरेशन या दिशेला आहे ना, है ना. तर मग सुडो फोर्सचा लागायला पाहिजे एम ए, किंवा मी याला असं लिहितो एम जी साइन थिटा. काही विषय आहे का, काही विषय नाही. कळालं, कळालं. अजून काय काय फोर्स लागतायत सांग बरं. अजून सर लागेल एक टेन्शन, टेन्शन असा लागेल. बरोबर आहे का. हा टेन्शनचा फोर्स झाला. टेन्शन ऑब्जेक्टच्या वे असा वरती लागेल, इकडे टेन्शन. अजून काय लागेल सर, अजून लागेल बेटा ग्रॅव्हिटीचा फोर्स एम जी. जमलं, जमलं. आता थोडंसं डोकं लाव तू. काय डोकं लावायचं सर, मी जर एक अशी हॉरिझॉन्टल लाईन काढली, जर मी अशी हॉरिझॉन्टल लाईन काढली तर तुला एक दिसतंय का, काय दिसतंय सर, की हा अँगल बघ, हा अँगल थिटा आहे म्हणजे हा अँगल पण थिटा असेल, करस्पॉन्डिंग अँगल. हो सर, म्हणजे हा झाला थिटा. आता आहे ना, थोडंसं कष्ट घ्यावे लागतील आपल्याला. मला बेटा या जो सुडो फोर्स आहे ना त्याचे कंपोनंट घेतोय हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलला. नीट लक्ष दे. हॉरिझॉन्टल कंपोनंट काय येईल सर, तो येईल एम ए कॉस थिटा. आला, आला एम ए कॉस थिटा. व्हर्टिकल कंपोनंट काय येईल एम ए साइन थिटा. पटलं, पटलं. त्याच पद्धतीने टेन्शनचे कंपोनंट काढा. बघा, जर हा अल्फा आहे, मला सांग, हा जर अल्फा आहे तर हा सुद्धा अल्फा येईल. बरोबर आहे. हो सर, अल्फा येईल. मग आता एक मला सांग,
हा जर टी आहे बेटा, हा जर असा टी आहे, तर मग इकडे काय कंपोनंट येईल बघ, असा रिझॉल्व्ह करतो मी त्याला, है ना, असा. हा जर टी आहे आणि हा जर मी अल्फा पकडला, तर याचे दोन कंपोनंट येतील, एक टी कॉस अल्फा असा जाईल आणि टी साइन अल्फा असा जाईल. आता कॉस आणि साइन मध्ये कन्फ्युजन असेल तर मी काहीच करू शकतो तुला, है ना, मी आधीच सांगितलंय, फक्त आणि फक्त जरा थोडं बेसिक चांगलं पाहिजे रे. टी कॉस अल्फा झालं का इथपर्यंत? झालं सर. म्हणजे अजून एक फोर्स आहे का याच्या सोबतीला? बघ इकडे एक येईल, इकडे किती फोर्स आला? टी साइन अल्फा आला का? आला सर. आणि इकडे वरती किती आला बेटा? वरती आला सर टी किती आला? कॉस अल्फा. आता मी म्हणतो इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम का बोलले सर तुम्ही? फॉर इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम का? कारण मी हे कुठून बघतोय, हे सगळं जे बघतोय मी, सुडो फोर्स मी कुठून लावलाय? फ्रॉम ट्रॉली. ट्रॉलीसाठी तर रेस्टला येणार आहे. अरे ट्रॉलीसाठी ते जे पेंड्युलम आहे, तो जो बॉब आहे तो रेस्टला आहे की नाही? हो सर रेस्टला आहे. आता मला वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मध्ये काम करायचंय. वरचे फोर्सेस सांग वर्टिकल साठी. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. वरचे फोर्सेस टी कॉस अल्फा प्लस एम ए साइन थीटा, हे वरचे फोर्सेस इक्वल टू खालचा फोर्स काय सर? एम जी. घाबरू नको, हे प्रश्न प्रॅक्टिस साठी आहे. हे अशाच टाईपचा प्रश्न येईल, काही आपल्याला नाही माहिती, आपण आपलं काम करायचं. आलं का लक्षात? हा, नीटला तर असे प्रश्न येत नाही. हा, जेईला वगैरे एखादा येऊ शकतो आला तर, ठीक आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, तसं इकडे सांग मला किती येते. इकडे यायला पाहिजे नाही का सर? टी साइन अल्फा, डाव्या बाजूचा फोर्स आहे, इज इक्वल टू एम ए कॉस थीटा. झालं. आता याला सॉल्व्ह करू. एक काम कर बेटा, काय काम कर, या एम ए साइन थिटाला इकडे घे, एम ए साइन थिटा इकडे घे आणि डिवाइड करून टाक. बघ मी काय म्हणतोय, याला इक्वेशन 1 म्हण आणि इक्वेशन 2 म्हण. मी काय केलंय, या एम ए साइन थिटाला इकडे घेतले आणि डिवाइड केले. काय येईल? टी साइन अल्फा कोणाला कोणाशी डिवाइड केले? 2 डिवाइडेड बाय 1 म्हणायचे मला. थोडंसं गणित चांगले असणारे विद्यार्थी पाहिजे मला. हा, टी साइन अल्फा अपॉन टी कॉस अल्फा इज इक्वल टू काय येतं इथे? इज इक्वल टू इथं येईल सर एम ए कॉस थिटा, एम ए कॉस थिटा डिवाइडेड बाय इकडे येईल एम जी मायनस एम ए साइन थिटा. झालं? झालं सर. एक काम करा की ए इज इक्वल टू जी साइन थिटा दिलाय बघा, प्रश्नामध्ये दिला असेल, कुठे दिलाय? ए इज इक्वल टू जी साइन थिटा. ए इज इक्वल टू जी साइन थिटा किंमत टाका. ए इज इक्वल टू जी साइन थिटा केल्यावर काय होईल? इथे येईल बेटा, याला एक काम करो, याला इकडे घेऊन जा, याला इकडे घेऊन जा, म्हणजे असं येईल जी साइन अल्फा, जी साइन अल्फा मायनस, अच्छा एम एम पण उडवून टाकतो बरं का, एम एम पण उडवला, जी साइन अल्फा मायनस इथे किती येईल? ए च्या आगे टाक जी साइन थिटा, ए च्या आगे जी साइन थिटा टाक, जी साइन थिटा ए च्या जागी टाकला, ठीक आहे. हा जी साइन थिटा आणि अजून एक साइन थिटा होता आधीच, आणि इंटू हे साइन अल्फाला पण इंटू आहे. व्यवस्थित कर, वहीवर करून बघ, त्याशिवाय कळणार नाही तुला. हा ठीक आहे. इज इक्वल टू कॉस अल्फा, ए च्या आगी परत एकदा जी साइन थिटा, जी साइन थिटा कॉस थिटा कॉस अल्फा. मरायला होतंय सर. हा ठीक आहे, काही हरकत नाही. जी जी कॅन्सल करून टाक, जी जी कॅन्सल करून टाका. अजून काय कॅन्सल व्हायला लागलं बघ बरं, काही कॅन्सल होते का? काहीच कॅन्सल होईना सर. ठीक आहे, इथे साइन अल्फा कॉमन घे, साइन अल्फा कॉमन घेतला तर येईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे याला हे कॉस स्क्वेअर थिटा. करून बघ रे दीदी, करून बघ, त्याशिवाय येणार नाही. हा, साइन अल्फा कॉस स्क्वेअर थिटा, आणि इथे किती आलं सर? इथे आलं साइन थिटा कॉस थिटा, साइन थिटा कॉस थिटा, आणि इथे आलं बेटा कॉस अल्फा. आलं का? आलं सर. इथून कॉसनी कॉस मारून टाक, कॉसनी कॉस मारला तर काय येईल? इथे ते बघ, साइन बाय कॉस टॅन होईल, आणि इथे पण साइन बाय कॉस टॅन होईल. इथे साइन अल्फा बाय कॉस अल्फा होईल टॅन अल्फा, आणि इथे सुद्धा साइन बाय कॉस होईल बेटा टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा, थिटा इज इक्वल टू अल्फा. आन्सर, विषय संपला. ओके ओके सर, ओके सर, ओके सर. आता सर जर कोणी विचारलं तर टी, टी ची व्हॅल्यू किती? इथे ए इज इक्वल टू जी साइन थिटा टाकून दे ना, येऊन जाईल आन्सर, है ना. ए इज इक्वल टू जी साइन थिटा टाकून दे, टी येऊन जाईल. ए इज इक्वल टू जर जी साइन थिटा टाकला आणि अल्फा इज इक्वल टू थिटा आला, तर टी इज इक्वल टू काय आला पाहिजे? ए इज इक्वल टू जी साइन थिटा टाकला आणि थिटा थिटा कॅन्सल झाला, एम जी कॉस थिटा येईल, है ना. टी ची व्हॅल्यू एम जी कॉस थिटा यायला पाहिजे. हा, ती पण काढून घेशील. मजा आली का? मजा आली, है ना. डोकं फिरायला लागलं ना, डोकं फिरायला लागलं होतं असं. चला पटकन 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 पटकन. फाइंड द फोर्स अप्लाइड बाय द ट्रॉली ऑन एम इफ एम इज ॲट रेस्ट. एम इज ॲट रेस्ट विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली. ट्रॉलीच्या रिस्पेक्टमध्ये तो रेस्टमध्ये.
म्हणजे जर मी इथे लावलं, इथून जर बघितलं तर तो रेस्टमध्ये, रेस्टची कंडिशन सांग काय, आता बघितलं होतं ए इज इक्वल टू जी टॅन थिटा. ते कशाला शिकवलंय, ह्याच्यासाठी शिकवलंय. ए इज इक्वल टू जी टॅन थिटा ते ॲक्सेलरेशन आहे जेव्हा हा रेस्टला राहील, बरोबर ना, सांगितलं होतं ना, असा जाऊन थांबेल तो कुठेतरी. हो सर. म्हणजे तुला ए ची किंमत मिळाली, ती ए ची किंमत मिळाली. तर काय विचारलंय तुला, फोर्स अप्लाइड बाय ट्रॉली ऑन एम कसा अप्लाय करेल सांग बरं. हा जो एम आहे लेखा, हा जो एम आहे याच्यावर लागणारे फोर्स काय, हा जो मोठा एम आहे याच्यावर ट्रॉली, मी ट्रॉलीवर चढतो, मजा आली ट्रॉलीवर चढायला, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर चढले ना तुम्ही, हां तसंच चढायचं. ठीक आहे, ट्रॉलीवर जर चढला याच्यावर सुडो फोर्स लागेल, कसं लागेल, एम ए. अच्छा बस सुडो फोर्स लागेल का, नाही सर इकडे नॉर्मल पण लागेल. बाकी एम जी फिमजी लागेल, मला काही घेणदेण नाही आहे एम जीचं, कारण मला फक्त एन फाइंड करायचा. एन जी ही भिंत, ह्या ज्या ट्रॉलीची भिंत आहे ना ती लावेल, बरोबर आहे ना. जसं तू समज असा स्पायडरमॅन आहे, असा लटकला तू है ना, असा ट्रॉलीला असं, आणि तो ट्रक पुढे चाललाय, तर तुला हे किती फोर्स मारेल ही भिंत ते बघायचंय. ठीक आहे, ओके सर. मग आता 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 काय करू मी, आता हा नॉर्मल आहे, ठीक आहे, आणि हा मी म्हणतो, काय म्हणतो सर, की ब्लॉक ॲट रेस्ट, ब्लॉक ॲट रेस्ट विथ रिस्पेक्ट टू चमन. तुला माहिती आहे चमन कोण आहे, तो असे काम करणार चमन आहे ना. ओके सर. आता एन इज इक्वल टू एम येईल, डायरेक्ट म्हणू शकतो का, एन इज इक्वल टू एम ए. एन इज इक्वल टू जर एम ए आला बेटा, तर एन इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे, एम. एम पण मोठा एम घ्यावा लागेल, नाही तर कन्फ्युजन होईल सगळं. थांब जरा, मोठा एम ए म्हणजे एन इज इक्वल टू याला पाहिजे एम जी टॅन थिटा. विषय संपलेला आहे. अजून एक गोष्ट, काय गोष्ट, की हा ब्लॉक रेस्टला आहे, रेस्टला आहे पण कशाच्या रिस्पेक्टमध्ये, हॉरिझॉन्टलमध्ये रेस्टला आहे ना. जर तू इथे खरंच बघितलं ना तर हा ब्लॉक खाली खाली घसरू शकतो, पण खालचं मोशन काही घेणं देणं नाही मला, का, कारण मला हॉरिझॉन्टल फोर्स काढायचं, नॉर्मल रिॲक्शन. आलेले का लक्षात सर. हो सर लक्षात आलेलं आहे. पुढे जाऊ. हा एक चांगला प्रश्न आहे, हा एक सुंदर प्रश्न आहे, बघितला असेल तुम्ही. हो सर बघितलाय. काय प्रश्न आहे बेटा, प्रश्न वाचून घे, कसा सोडवायचा मी तुला सांगतो. ही कार आहे, त्याचं ॲक्सेलरेशन आहे, वरत हा त्याला दोरीने ओढतोय, त्याचंही ॲक्सेलरेशन आहे. ठीक आहे, हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर परत एकदा सुडो फोर्स लाव. कसं लाव मी तुला सांगतो बघ. असा एम ए आपल्याला विचारलंय टेन्शन इन द स्ट्रिंग, इथं वाचशील इंग्रजीमध्ये दिलंय बघ, कार इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन डायरेक्टर हॉरिझॉन्टली वगैरे, अदर एंड ऑफ द स्ट्रिंग इज पुल्ड. हा अदर एंड पुल केलाय ए ॲक्सेलरेशननी, आणि विचारलं काय, टेन्शन इन द स्ट्रिंग. सगळ्यात पहिले मी सुडो फोर्स लावला, सुडो फोर्स. ठीक आहे, लाल एजंट दाखवतो. सुडो फोर्स कसा लावला सर, हा असा आहे ना, फ्रेमची ॲक्सेलरेशन हे कुठून बघतोय मी, इकडे आलो. ठीक आहे, तर इकडून जर बघितलं तर सुडो फोर्स असा लागला. अजून कुठला फोर्स आहे सांग सर पटकन, तुला माहिती आहे आता अजून कुठले कुठले फोर्स असतात. सर एक टेन्शन आहे, हा टेन्शन आहे बरं का. अजून सर एक एम जी आहे, पटलं का एम जी. हो सर एम जी. थोडंसं ना याच्यात कन्सेप्ट लागते. काय कन्सेप्ट लागते मी तुला सांगतो. आता काय कर तू, एक फक्त मला मदत करशील. काय मदत कराल सर, मला सांग बेटा हे कितीने ॲक्सेलरेशन चाललंय, ही दोरी ए ॲक्सेलरेशनने चालली, बरोबर आहे ना. माझ्यासाठी तर ही दोरी ए ॲक्सेलरेशनने चालली, का, कारण मी आतून बघतोय म्हणून. ठीक आहे, आतून बघतोय. आता एक मला सांगा की एक कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे सर, मी एक लाईन ड्रॉ करतो. ही जी लाईन आहे ना ही 90 डिग्री आहे. कोणाला 90 डिग्री आहे, लाईन ऑफ मोशनला 90 डिग्री. लाईन ऑफ मोशन म्हणजे ही झाली लाईन ऑफ मोशन. ठीक आहे, मी म्हणतो ॲप्लाइंग इक्विलिब्रियम, ॲप्लाइंग इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम अलॉन्ग लाईन ऑफ मोशन, नाही थांब, अलॉन्ग परपेंडिक्युलर डायरेक्शन टू मोशन. जे मोशनचं डायरेक्शन आहे त्याच्या परपेंडिक्युलर, मला सांग हा तर ब्लॉक असा चालला ना रे, असा असा चालला का, नाही ना, म्हणजे या डायरेक्शनला फोर्स 0 पाहिजे ना. हो सर 0 पाहिजे. आता महत्वाची गोष्ट सांगायला लागलो, जरा नीट लक्ष दे. एमजी चे दोन कंपोनंट येतील. एक कुठला कंपोनंट येईल, आता बघ हा एमजी आहे, एमजी चे दोन कंपोनंट येतील. एक असा येईल स्ट्रिंगच्या अलॉंग आणि एक स्ट्रिंगच्या परपेंडिक्युलर, बरोबर आहे का. आता कुठला कुठला कंपोनंट आहे, हा थीटा आहे, तर हा असेल एमजी कॉस थीटा, आणि हा काय असेल सर, एमजी साइन थीटा. पटलं, पटलं सर. तसंच एम एचा कंपोनंट येईल, त्या सुडो फोर्सचा कंपोनंट येईल. काय कंपोनंट येईल सांग मला पटकन सर. सुडो फोर्सचा कंपोनंट यायला पाहिजे परपेंडिक्युलर डिरेक्शनला, हा यायला पाहिजे बेटा एम ए कॉस थीटा. कसं काय कळालं सर तुम्हाला कॉस थीटा. अबे जर हा थीटा आहे ना तर हा सुद्धा थीटा आहे. ए काढून घेशील थीटा, कळालं का कसा आला थीटा, हा थीटा तर हा थीटा.
हा करस्पॉन्डिंग अँगल, हा थिटा तर हा 90 मायनस थिटा, हा 90 मायनस थिटा तर हा थिटा, आणि तुला नाही आला थिटा तर कायच करा तुम्ही. ठीक आहे, हा एम ए कॉस थिटा आणि हा किती आला, हाला बेटा एम ए साइन थिटा. झालं, जमलं. तर मी म्हणतो की जर मी इक्विलिब्रियम लावलं, दोनच फोर्सेस आहेत ना, एक एम ए कॉस थिटा आणि एक एम जी साइन थिटा आहे. सर तुम्ही टेन्शनला रिझॉल्व्ह नाही केलं का? अरे टेन्शनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये मी नाही रिझॉल्व्ह करू शकत का? अरे परपेंडिक्युलर मध्ये त्याचा कंपोनंट 0 येईल ना रे, टी कॉस 90 होऊन जाईल. अलग लक्षात? हो सर. मग आता दोनच फोर्सेस आहे, तर मी असं म्हणतो एम ए कॉस थिटा इज इक्वल टू एम जी साइन थिटा. इथून आलं बेटा ए इज इक्वल टू जी टॅन थिटा. कळालं का? हो सर कळालं. जर तुला हे कळालं तर बाकी सोपं आहे. बाकी कसं सोपं आहे सांगतो तुला. आता इथे इक्वेशन लिह. इथे इक्वेशन लिहू शकतो का? लिहू शकतो. जरा नीट बघ. या असं मोशन व्हायला लागलं, मोशनच्या अलॉंग इक्वेशन लिहितोय. वरचा फोर्स किती आहे सर? टी आहे. मायनस मायनस काय लागेल? टी मायनस हे दोन्ही फोर्सेस, दोन्ही म्हणजे एम ए साइन थिटा प्लस एम जी कॉस थिटा मायनस एम जी, काय तो एम जी कोण आहे? एम जी कॉस थिटा प्लस एम ए साइन थिटा. ठीक आहे, मस्ट बी इक्वल टू एम ए. अरे मस्ट बी इक्वल टू एम ए येईल की नाही? हो सर, कारण इकडे ऍक्सेलरेशन ए. हा ठीक आहे सर. म्हणजे आता मला टेन्शन फाइंड करायचं. टेन्शन किती आलं? टेन्शन इज इक्वल टू एम जी कॉस थिटा प्लस एम ए साइन थिटा आणि प्लस एम ए. इथपर्यंत आलं? हो सर आलं. आता एक काम कर, ए इज इक्वल टू जी टॅन थिटा टाक. इथं ए इज इक्वल टू जी टॅन थिटा टाक. बघ काय ते टी इज इक्वल टू ए इज इक्वल टू जर जी टॅन थिटा टाकलं का, ए इज इक्वल टू जी, एच्या टर्म मध्ये आन्सर काढू आपण. सोडून दे, एच्या टर्म मध्ये आन्सर काढू. कॉस थिटा आणि साइन थिटा उडवायचे मला. जर टॅन थिटा, इथून टॅन थिटा किती आला बेटा? टॅन थिटा आला सर ए बाय जी. थोडंसं ट्रिग्नोमेट्रीचा ट्रँगल यायला पाहिजे. हे बघ एक चांगले प्रश्न आहे. पळून जाऊ नको, काहीतरी करायचं नाही आयुष्यात तर चांगले प्रश्न करावे लागतात. ठीक आहे, रिपीटरच्या विद्यार्थ्यांना विचारा 1 वर्षाची किंमत काय असते. ठीक आहे सर, हे ए आणि जी, सर हे हाईट आहे आणि हे बेस आहे. ठीक, हे झालं इथे अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ट्रिग्नोमेट्रीचा ट्रँगल. अरे येईल की नाही? हाईट अपॉन बेस म्हणजे टॅन थिटा असतो, म्हणजे एक साइड ए दुसरी साइड जी, तर हे काय झालं? पायथागोरस नाही होईल की नाही? आता मला इथून सांग जरा नीट, कॉस थिटा किती येईल? एम जी कॉस थिटाची व्हॅल्यू सांग. बेस अपॉन हायपोटेनस म्हणजे हे यायला पाहिजे जी अपॉन अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस परत इथे एम ए साइन थिटाची व्हॅल्यू किती पाहिजे? साइन थिटाची व्हॅल्यू पाहिजे इथून ए अपॉन अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, ए अपॉन अंडर रूट जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असंच पाहिजे प्लस एम ए. झाला, प्रश्न सुटला. आता टी इज इक्वल टू, जरा नीट बघ, एम जी स्क्वेअर प्लस एम ए स्क्वेअर. एम कॉमन काढतो मी, इथे येईल जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एम ए. एक रूट कॅन्सल होऊन जाईल बेटा, हे असं येईल आन्सर. एम अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एम ए. विषय संपलेला आहे. असं काढतात. टेन्शन तुला आलेलं आहे का? टेन्शन आलेलं आहे का? टेन्शन. चांगल्या गोष्टी केल्या तरच कळते आयुष्यात अजून चांगलं काय असतं ते. ब्लॉक वेज प्रॉब्लेम, लास्ट प्रॉब्लेम्स, ब्लॉक वेज प्रॉब्लेम्स. ठीक आहे, सुरू करायचं? सुरू करू, चल डायरेक्ट. अ बॉडी इज लॉईंग ऑन अ वेज ॲज शोन इन द फिगर. असं वेज मध्ये ही बॉडी लाय करते. हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन ए गिवन टू द वेज टुवर्ड्स राईट. ते म्हणतायत राईटला मी किती ऍक्सेलरेशन देऊ, किती देऊ, सो दॅट बॉडी फॉल्स फ्रीली. फॉल्स फ्रीली म्हणजे काय? फ्री फॉल याचा अर्थ असा, तो फ्री फॉल कधी होतो? जेव्हा नॉर्मल रिएक्शन 0 असेल. बेटा फ्री फॉल कधी होईल? फ्री फॉल तेव्हा होईल जेव्हा बॉडीवर फक्त ग्रॅव्हिटीचा फोर्स असेल, म्हणजे याचा आणि याचा कॉन्टॅक्ट नको. अलग लक्षात, ही कंडिशन लक्षात ठेव. जेव्हा आपण फ्री फॉल म्हटलं नॉर्मल 0 घ्यायचं. ठीक आहे सर. जर ऍक्सेलरेशन 0 असतं तर हा खाली गेला असता ना रे, खाली गेला असता, म्हणजे स्वतःहून तो उडणार नाहीये. मग कसं करावं सर? काही करायचं नाही, याला सुडो फोर्स लाव. सर पटकन सुडो फोर्स लाव, म्हणजे मला याच्यावर बसायचंय. ठीक आहे, चमनला बोलवलं मी, याच्यावर बसवलं. ठीक आहे सर. इकडे आला सुडो फोर्स, किती आला बेटा? एम ए आला सर. ह्याच्यानंतर काय काय फोर्स आहे? एम जी चे 2 कंपोनंट, एक एम जी साइन थिटा, एम जी कॉस थिटा. ठीक आहे, आलं सर. त्याच्यानंतर एम जी कॉस थिटा, एम जी साइन थिटा झाला. आता काय? सुडो फोर्सला रिझॉल्व कर. जरा सुडो फोर्सला रिझॉल्व करायला मजा येईल. सुडो फोर्सला रिझॉल्व कर. हा थिटा आहे म्हणजे हा थिटा येईल, अल्टरनेट अँगल. म्हणजे हा कंपोनंट काय यायला पाहिजे बेटा? हा कंपोनंट यायला पाहिजे सर, हा इकडचा कंपोनंट यायला पाहिजे, हा इकडचा कंपोनंट यायला पाहिजे. किती यायला पाहिजे?
एम ए कॉस थिटा आणि हा वरचा कंपोनंट यायला पाहिजे. किती यायला पाहिजे सर तो? एम ए साइन थिटा. बस एवढेच फोर्स आहे याच्यावर? नाही, अजून एक फोर्स आहे. कुठला फोर्स आहे? नॉर्मल रिएक्शन. सर तुम्ही तर बोलला आता नॉर्मल 0 आहे. हा करू ना त्याला 0. घाई काय तुला? नॉर्मल 0 करू आपण. उडायच्या जस्ट आधी है ना, तो ब्लॉक आहे ना फ्री फॉल व्हायच्या जस्ट आधी मी म्हणतो जस्ट बिफोर ब्लॉक लूज द कॉन्टॅक्ट, ब्लॉक लूज द कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट, ठीक आहे, विथ वेज. मी असं लिहू शकतो एन प्लस एम ए साइन थिटा इज इक्वल टू एम जी कॉस थिटा. काहीच डाऊट नको तुला याच्यामध्ये. या चमनसाठी हा ब्लॉक रेस्टलाच दिसेल ना रे. अरे हा रेस्टला दिसेल की नाही? जोपर्यंत हा ब्लॉक इथे सोडत नाही बेटा, हा वेज सोडत नाही तोपर्यंत तर रेस्टला आहे. ठीक आहे. व्हेन ब्लॉक लूज कॉन्टॅक्ट विथ वेज, जेव्हा ब्लॉक वेज सोबत कॉन्टॅक्ट लूज करेल तेव्हा नॉर्मल 0 होईल. नॉर्मल जर 0 टाकला, इथे जर नॉर्मल 0 टाकला तर तुला काय येईल? मला येईल सर एम ए साइन थिटा इज इक्वल टू एम जी कॉस थिटा. विषय संपलेला आहे. इथून येतं बेटा काय येतं? इथून ए इज इक्वल टू जी टॅन थिटा. मगापासून ए इज इक्वल टू जी टॅन थिटाच येतंय. हा NLM ला हे भरपूर येतं ए इज इक्वल टू जी टॅन थिटा. झालं का? विषय संपला. विषय संपला. चला सर इथे काय होईल सर? हॉरिझॉन्टलला, हॉरिझॉन्टलला काही होते मला काय घेणं नाही. मला काही घेणं नाही का? बिलकुल नाही. एकदा याने कॉन्टॅक्ट सोडला ना तर काही होऊ शकतो, तो असा उडून जाईल. मला काय करायचं बेटा? जे प्रश्नात विचारलं ते. दुसरी केस आहे बघा. आता म्हणतायत किती ऍक्सेलरेशन द्यावं जेव्हा ब्लॉक स्टेशनरी असेल. ब्लॉक स्टेशनरी, स्टेशनरीचा अर्थ काय होतो? रेस्ट. आलं लक्षात? ठीक आहे सर, रेस्ट. आणि कुठं सांगितलं? नेसेसरी हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन टुवर्ड्स राईट. आता म्हणतोय मी राईटला ऍक्सेलरेशन द्यायचं याला, राईटला. ठीक आहे. सगळ्यात पहिले तेच परत एकदा चमनरावांना बसवलं आपण इथे. ठीक आहे. आता सुडो फोर्स याच्यावर लागणार असा एम ए. आता तुला सांगायची गरज नाही. हा कंपोनंट झाला सर एम ए कॉस थिटा आणि हा कंपोनंट झाला सर एम ए साइन थिटा. त्याचबरोबर हजारदा रिझॉल्युशन करायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे की खाली कंपोनंट येणार एम जी साइन थिटा आणि असा एक कंपोनंट येणार काय येणार सर? एम जी कॉस थिटा. आणि इथे येईल बेटा नॉर्मल रिएक्शन. झालं? झालं. आता रेस्टला बघ, जर ए 0 असताना तर हा ब्लॉक घसरत घसरत जाईल. जसा जसा ए वाढत जाईल, जसं जसं ऍक्सेलरेशन वाढत जाईल ना तसा तसा हा ब्लॉक वरती जायचा प्रयत्न करेल. असा वरती जायचा प्रयत्न करेल. एक व्हॅल्यू अशी येईल, कारण एम ए कॉस थिटा पण येईल ना तिथे, म्हणून एक व्हॅल्यू अशी येईल ए ची जेव्हा हे दोन्ही इक्वल होऊन जातील. बरोबर आहे. मग जेव्हा ते इक्वल होतील, फॉर ब्लॉक टू बी ॲट रेस्ट अलॉंग इन्क्लाइन, जर इन्क्लाइनच्या अलॉंग त्याला रेस्टला राहायचंय तर मी असं लिहू शकतो एम ए कॉस थिटा इज इक्वल टू एम जी साइन थिटा. इथून आलं बेटा ए इज इक्वल टू जी, अरे काहीतरी चुकलं माझं, चुकीचं लिहिलं मी. एम ए कॉस थिटा इज इक्वल टू एम जी साइन थिटा, ए इज इक्वल टू पुन्हा ए इज इक्वल टू जी टॅन थिटा. काय गडबड झाली? एम ए कॉस थिटा एम ए साइन थिटा, हा कॉस थिटा झाला आणि हा ठीक आहे. मग मागं चुकलं काय? मागं काय होतं? एम ए हा एम ए कॉस थिटा एम ए साइन थिटा बरोबर होतं. अरे यार डोक्यातच चाललंय माझ्या हे सगळं. चुकीसाठी माफी स्वतःला, है ना. ए इज इक्वल टू जी कॉट थिटा यायला पाहिजे. इथे कॅल्क्युलेशन फक्त बरोबर करून घेशील, ठीक आहे ना. आणि इथे जे केलंय ते बरोबर आहे. असं कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक देवा देवा. कन्सेप्ट तुझ्या डोक्यात गेलेला आहे का? हो सर गेलेला आहे. हा ठीक आहे, गेलेला आहे. कॅल्क्युलेशन फक्त लक्ष द्या, बाकी सगळं ठीक. A heavy spherical ball is constrained in a frame as shown in the figure. The inclined surface is a smooth. Maximum acceleration with which frame can move without causing ball to leave the frame. मॅक्सिमम ऍक्सेलरेशन किती असेल या फ्रेमचं? असं ऍक्सेलरेशन दिले की हा बॉल या फ्रेमला सोडून जाईल. ही भिंत आहे बेटा. मला सांग बॉल कसा जाईल फ्रेमला सोडून? बॉल कसा जाईल माहिती का? याच्यावर एक सुडो फोर्स लागेल असा एम ए, आणि सुडो फोर्सचे दोन कंपोनंट येतील. एक हा कंपोनंट येईल आणि एक हा कंपोनंट येईल. हा कुठला येईल मला सांग बरं? हा थीटा आहे सर, तर हा थीटा आहे म्हणजे हा पण 30 येणार
म्हणजे हा किती असेल बेटा, MA cos 30, बरोबर आहे. आणि हा काय सर, MA sin 30, बरोबर आहे. थीटा नाही 30, हां ठीक आहे. हा MA cos 30 याला वरती घेऊन जाईल, अरे घेऊन जाईल की नाही. आणि जेव्हा हा MA cos 30 जो आहे तो इतका मोठा होऊन जाईल की याला वरती घेऊन याला पाडून टाकेल, तेव्हा तो कॉन्टॅक्ट लूज करेल. हे कधी होईल माहिती का, जेव्हा हा MA cos 30 कोणापेक्षा मोठा असेल सर, कोणापेक्षा मोठा असेल, MG sin 30 पेक्षा. येते का तुझ्या डोक्यात, MG sin 30 पेक्षा. तुम्ही म्हणाल सर या भिंतीचे फोर्सेस ते काही कामाचे नाही बेटा, का, कारण जेव्हा हा जस्ट कॉन्टॅक्ट लूज करायला जाईल तेव्हा भिंतीबरोबर कॉन्टॅक्ट लूज करणार आहे, ठीक आहे ना. म्हणून याची डायरेक्ट कंडिशन आपण लिहू शकतो काय, जी मगाशी काढली होती आपण, काय की MA cos, बघा मी असं म्हणतो, MA cos थीटा मस्ट बी ग्रेटर दॅन MG sin थीटा. म्हणजे मी असं म्हणू शकतो की A मस्ट बी ग्रेटर दॅन G tan थीटा. म्हणजे किती यायला पाहिजे, A शुड बी ग्रेटर दॅन G. G किती आहे, G किती, कुठे गेला G, बरं G tan 30ची व्हॅल्यू किती, tan 30 1/√3, म्हणजे G/√3 आन्सर यायला पाहिजे अप्रॉक्सिमेटली, है ना. याच्यावरती पाहिजे, इनफॅक्ट याच्यावरती पाहिजे तर ते असं होईल. कळतंय का तुला, लिव्हिंग द फ्रेम वाले क्वेश्चन्स आहेत, है ना. ठीक आहे सर, पुढे हा क्वेश्चन बघ, फाइंड द A0. याच्यानंतर शेवटचा क्वेश्चन जेईला आलेला, बस त्याच्यानंतर झालेला आहे, टेन्शन घेऊ नको. इथपर्यंत जर तू थांबलाय याचा अर्थ खरंच प्रॅक्टिस करण्याची तुझ्यात इच्छा आहे, हा. आणि हेच मॅटर करतं बेटा, कन्सिस्टन्सी मॅटर करते लॉंग टर्म मध्ये. अर्धवट गोष्टी केल्या, एक तर करायचीच नाही गोष्ट, नाही तर पूर्ण करायची, अर्ध करणाऱ्यांचं कधीच नाव होत नाही. फाइंड A0. A0 म्हणजे या फ्रेमचं ऍक्सेलरेशन विचारलंय. सो दॅट 2 kg ब्लॉक डू नॉट मूव्ह ऑन द वेज. हा 2 kgचा ब्लॉक आहे ना, हा वेजवर मूव्ह नाही करायला पाहिजे. म्हणजे जर मी वेजवरून बघितलं ना तर माझ्यासाठी हा काय पाहिजे बेटा, रेस्टवर पाहिजे. आलं लक्षात, लक्षात आलं. तर अत्यंत सोपं आहे, काही लोड घ्यायची गरज नाही. का, मला सांग फोर्स कसा लागेल. एक काम करू आपण, सुडो फोर्स लावू याच्यावर. 2 kgची गोष्ट करतायत ना, कसं लागेल सुडो फोर्स, असं लागेल सर MA0. टेन्शन कसं लागेल याच्यावर, असं लागेल टेन्शन T. याच्यावर टेन्शन लागेल T बेटा, आणि खाली फोर्स किती लागेल 3G mg, बरोबर आहे. याच्यावर पण लागेल खाली mg आणि नॉर्मल रिॲक्शन. पण मला वर्टिकल, मला फक्त लाईन ऑफ मोशनची गरज आहे. मी फक्त इकडचं आणि याच्यासाठी इकडचं बघत असतो, बाकी काही घेणं देणं नाही, कारण प्रश्नामध्ये विचारलेलं नाही. बघा मी म्हणतो इफ 2 kg इज ॲट रेस्ट, इज ॲट रेस्ट कोणाच्या रिस्पेक्टमध्ये, त्या फ्रेमच्या रिस्पेक्टमध्ये, देन 3 kg इज ऑल्सो ॲट रेस्ट. अरे बरोबर आहे की नाही. जर 2 किलोवाला रेस्टला असेल तर 3 किलोवाला पण रेस्टला असेल, कारण दोरीने बांधून ठेवले तू त्याला. म्हणून मी म्हणू शकतो, काय म्हणू शकता सर तुम्ही, की जर 3 किलोवाल्याला रेस्टला करायचं असेल वर्टिकलमध्ये तर हा झाला टेन्शन T, खाली झाला 30, म्हणजे T ची व्हॅल्यू आली किती बेटा, 30 न्यूटन. जर मी याच्यासाठी बघितलं तर काय येईल, 2 kg वाल्यासाठी जर मी बघितलं तर 2 kg वाल्यासाठी काय यायला पाहिजे, इकडे येईल सर T चा फोर्स, आणि इकडे किती येईल बेटा, इकडे येईल MA0. MA0 म्हणजे किती, 2A0. मी म्हणतो 2A0 मस्ट बी इक्वल टू T. T ची व्हॅल्यू किती आहे 30, A0 ची किंमत किती आली 15 मीटर पर सेकंड स्क्वेअरनी तुला ऍक्सेलरेट करावं लागेल, तर तो रेस्टला राहील. आली का मजा, हो सर मजा आली. एक गोष्ट लक्षात ठेव, मला माहिती तुझ्या डोक्यात असेल की सर तुम्ही याच्यावरचा सुडो फोर्स का नाही घेतला, जो असा लागेल, लागेल विषय तो नाहीये. मला विचारले 2 किलो बद्दल, बरं का, म्हणूनच मी तेच केलं. ह्याच्यावर लावायचं आहे का सुडो फोर्स, लावायचं आहे सर. चल मग जेईचा प्रला 3 मासेस 100 10 20, ठीक आहे, 100 10 20 अरेंज ॲज शोन इन द फिगर. आता इथे पण तेच आहे, इथं विचारलं काय, इथं F विचारलं बेटा, फोर्स विचारलंय. लक्ष घे काय काय दिलंय बघ. याचं ऍक्सेलरेशन दिलंय तुला A इज इक्वल टू 2, वरती बघ दिलं असेल M2 मूव्स विथ ऍक्सेलरेशन 2. हे जर 2 झालं सर तर हे पण 2 होऊन जाईल, याचं ऍक्सेलरेशन पण 2 होऊन जाईल सर, काही विषय नाही, ठीक आहे. आता आपण काय करू ना, थोडं फ्री बॉडी डायग्राम काढू. बरं त्याच्या आधी थोडंसं आपण एकावर लागणारे फोर्स काढू. इथे दिसतंय का, इथे कॉन्टॅक्ट नाही दिलाय, पण ऍक्च्युअल मध्ये कॉन्टॅक्ट असायला पाहिजे. का असायला पाहिजे, कारण हा फोर्स जेव्हा लावेल ना तेव्हा ह्याच्यावर, ही ऍक्सेलरेटेड फ्रेम आहे, याच्यावर सुडो फोर्स लागेल तर हा असा याला धक्का मारेल इकडे. थांबा मी आपण फ्री बॉडी डायग्राम काढू. हे टेन्शन लागतंय 20 kg वर, ठीक आहे. 20 kg वर एक नॉर्मल रिएक्शन लागतोय, जो कोण लावत असेल, हा डब्बा लावत असेल.
त्याच पद्धतीने एक खाली फोर्स लागेल बेटा, किती लागेल सर? 20g, आणि याचं ॲक्सेलरेशन आहे वरती a इज इक्वल टू 2. बस एवढाच नाही, सुडो फोर्स सुद्धा लागेल. सुडो फोर्स कसा लागेल ह्याच्यावर? सुडो फोर्स या दिशेला लागायला पाहिजे. किती लागायला पाहिजे सर सुडो फोर्स? सुडो फोर्स लागेल बेटा 20 इंटू ए नॉट. आता मी पकडतो की ह्याचं ॲक्सेलरेशन ए नॉट आहे. कुणाचं? मोठ्या डब्याचं. ठीक आहे ना, मोठ्या डब्याचं ॲक्सेलरेशन ए नॉट आहे. हे आतमधले जे छोटे डबे त्यांचं 2 आहे, 2 ने चाललेत ते डब्याच्या रिस्पेक्टमध्ये. ठीक आहे, इक्वेशन काय बनेल सांग मला, सांग. जर बेटा मी या फ्रेमवर चढून बघितलं, या फ्रेमवर चढून, तर हा ब्लॉक मला रेस्टमध्ये दिसतोय की नाही? अरे दिसतोय की नाही? हा ब्लॉक मला हॉरिझॉन्टलमध्ये तर रेस्टमध्ये दिसेल ना, म्हणून मी काय लिहू शकतो? आता हे कळायला पाहिजे बाबा तुला. एन इज इक्वल टू काय लिहू शकतो? 20 ए नॉट लिहू शकतो का? लिहू शकता सर. त्याचबरोबर वर्टिकली असं बघायला गेलं तर हा रेस्टमध्ये थोडी, हा तर मूव्ह करतोय. याच्यावर जर तू बस इमॅजिन कर, तर तुला मूव्ह करताना दिसेल. त्याच्यासाठी काय इक्वेशन लिहू शकतो मी? तुम्ही लिहू शकता सर टी मायनस 20g इज इक्वल टू 20 इंटू 2, कारण याचं ॲक्सेलरेशन 2 आहे. इथून टेन्शनची किंमत येईल बेटा. किती आली टेन्शनची किंमत? टेन्शनची किंमत आली सर 240 न्यूटन. आलं का टेन्शन? आलं सर. हे टेन्शन आलं सर की हा प्रॉब्लेम किती मोठा आहे. हा आहेच मोठा. लक्ष दे, स्वप्न छोटे आहेत का तुझे? नाही ना, मग प्रॉब्लेम पण मोठे असणार आहे. 240 न्यूटन. आता याला बघ जरा, या ब्लॉकला बघ. या ब्लॉकचा जरा FBD काढू आपण. किती किलोचा ब्लॉक आहे सर तो? 10 किलो. याच्यावर लागणारा फोर्स टेन्शन असा लागेल सर. याचं ॲक्सेलरेशन असं आहे a इज इक्वल टू 2. ह्याच्यावर सुद्धा सुडो फोर्स लागणार सुंदरसा. गुलाबी रंगाने सुडो फोर्स मार्क करतोय. किती आलं सर हे? 10 ए नॉट. बस एवढंच यायचं? हां एवढंच आहे, मला तर एवढंच दिसतंय. म्हणजे काय यायला पाहिजे बेटा? ह्याची इक्वेशन यायला पाहिजे. वर्टिकलची काही गरज नाही याच्यासाठी. का गरज नाही वर्टिकलची? कारण वर्टिकल मोशन थोडी करतोय, असं हॉरिझॉन्टल करतोय है ना. किती आलं हे? या बाजूला चाललाय ना, म्हणजे 10 ए नॉट मायनस टी इज इक्वल टू 10 इंटू 2. बरोबर आहे का सर तुमचं? बरोबर आहे. तर इथून 10 ए नॉट इज इक्वल टू टीची किंमत काढली तर 240. 240 प्लस दिस म्हणजे झाली 226, म्हणजे 260. ए नॉटची किंमत झाली बेटा 26. ए नॉट आला 26, पण ए नॉट नाही विचारलाय त्यांनी. काय विचारलंय? एफ विचारलाय. म्हणजे आता मोठ्या डब्याची FBD काढतो. मजा आली रे, मजा येते सर. पण ना सर एवढी पण मजा येईना बरं का, डोकं गरगरायला लागलं सर. हां गरगरू दे, काय होत नाही. याची FBD काढू आपण. बघ ही जी पुली आहे ना बेटा, ही पुली अशी अटॅच्ड आहे. एक टेन्शनचा फोर्स असा लावेल याच्यावर, आणि एक टेन्शनचा फोर्स असा लावेल. तुला माहिती ना पुलीचा नेट फोर्स असा असतो पुलीचा. ही पुली जी आहे बघ, असा आणि असा आहे, बरोबर आहे ना. म्हणजे नेट फोर्स या दिशेला असेल असं. ठीक आहे, दोरी ओढते असं समजून घ्या. या पुलीला बघ, ही पुली याला अटॅच आहे ना. हां मग पुलीवर जेवढा फोर्स आहे तेवढाच याच्यावर फोर्स आहे. मग पुलीवर कसा फोर्स आहे सर? टेन्शनमुळे असा नसा. हां आता कळालं सर. एक नॉर्मल रिएक्शन होता का? हे बघ, हा नॉर्मल रिएक्शन याने लावला होता, म्हणजे याच्यावर पण तर एक नॉर्मल रिएक्शन लागला असेल असा. हो सर लागला असेल. बाकी इथे वर्टिकल फोर्सेस आहे ते मी घेत नाही, कारण याचा ब्लॉकचं मोशन कसं व्हायला लागलं? असं व्हायला लागलं. बघ ब्लॉकचं ॲक्सेलरेशन किती पकडले आपण बेटा? ॲक्सेलरेशन ए नॉट पकडले, आणि एक फोर्स असा आहे. मग या ब्लॉकसाठी इक्वेशन काय लिहिता येईल? या फोर्सची काही गरज नाही मला, हा वर्टिकलचा फोर्स आहे. फक्त इकडे लक्ष दे. एफ मायनस टी मायनस एन, एफ मायनस टी मायनस एन इज इक्वल टू, हा ब्लॉक कोणाला घेऊन चाललाय रे? हा ब्लॉक याची एकट्याची इक्वेशन घेतो ना मी. एकटा म्हणजे कोण आहे सर? एम इज इक्वल टू किती बेटा? 100 kg. तुम्ही म्हणाल तिन्ही ब्लॉकचं सम करायचं का? बिलकुल करायचं नाही. ते तेव्हा करायचं जेव्हा हे सगळे रेस्टला असतात तेव्हा. याच्या रिस्पेक्टमध्ये हे रेस्टला असेल तर मी डायरेक्ट केलं, तसं करता येत नाही. इंडिव्हिज्युअल घ्यायचं तेव्हा. हां आता हे NLMचा पार्ट आहे, तुम्ही किती शिकला त्याच्यावर अवलंबून आहे. मग इथे येईल एम ए नॉट. झालं. मग एफ किती आला? एफ म्हणजे सगळ्यांची बेरीज. टेन्शन किती बघ मला, टेन्शन कुठे काढलं होतं की टेन्शन आपण? 240 प्लस नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन किती आहे? नॉर्मल रिएक्शन 20 ए नॉट आहे, आणि ए नॉटची किंमत किती बेटा? 26. 26 इंटू 20 किती आलं? 520 आहे का ते? 26 2 52 म्हणजे 520. प्लस एम ए नॉट, मास किती आहे? 100. ए नॉटची किंमत किती आहे? हे म्हणजे हे येईल 2600. करून बघ बरं किती येते? 2600 आणि 500 म्हणजे किती झालं? 3100. 3120. 3120 3360 न्यूटन याचा आन्सर आलेला आहे.
अशा पद्धतीने सुडो फोर्सवर जेवढ्या टाईपचे क्वेश्चन बनतात तेवढं आपण डिस्कस केलेलं आहे. तुला मजा आलेली आहे का? मजा आली असेल तर पुढच्या कुठल्या टॉपिकवर तुला असा वन शॉट व्हिडिओ पाहिजे जिथे फक्त न्यूमरिकल डिस्कस होतील ते कमेंट करून लिही. ऑल द बेस्ट. अभ्यास करत राहा. जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नको. बाय बाय.